करण्यात येतोय विश्वजीत ठाकूर, मॅन फ्रॉम उरण, उरण तालुका, रायगड पनवेल मधील सर्व खेळाडू. बघा स्कोर चेक करण्यासाठी खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. तर आपण लगेचच मॅच ऑन करूया. जर त्या ठिकाणी साई आपण मॅच स्टार्ट करू शकतो. साई, कॅन वी स्टार्ट? थॉमस, आपली लिस्ट अपडेट करायची आहे. टीम रायगड, जय एम 11 गिरगाव रायगड, आपली टीम लिस्ट अपडेट करायची आहे. सुनील चावरे आणि थॉमस डायस हे दोन बॅटर्स तर सलामीसाठी आहेतच, पण आम्हाला बाकी टीम लिस्ट अपडेट करायची आहे. तर रायगड टीमचे या, आपण लगेच टीम लिस्ट अपडेट करायची आहे tennis.in वर. कारण स्पर्धा प्रतिष्ठेची ज्या क्रिकेटने तुम्हाला नाव दिलेलं आहे ते नाव अधोरेखित करण्यासाठी आपण देखील ते नियम पाळले पाहिजेत. आणि म्हणूनच मी सर्व संघांना, संघमालकांना, कॅप्टनला, मॅनेजर्सना विनंती करतोय की आपली टीम लिस्ट अपडेट करा. चला, दोन बॅटर्स टीम लिस्ट अपडेट करण्यासाठी आमचे मेंटॉर आलेले आहेत. तर मॅच ऑन करा. तर दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आपण सुनील चावरी पाहतोय, लेफ्टी बॅटर. मुंबईमध्ये प्रामुख्याने खूप चांगला खेळ सुनील यांचा राहिलेला आहे, खास करून मग पावसाळी क्रिकेटमध्ये तर खूप चांगले सुनील चावरी खेळतात. आणि समोर मुंबईचं तुफान म्हणजे थॉमस डायस आपण पाहतोय. तर हा जो सामना आहे, प्रेक्षक आता डोळ्यात तेल घालून पाहतील. प्रेक्षक तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. दहिसरचे आणि सर्व समर्थक जूड त्या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळत आहेत. पूर्ण रायगडची टीम पाहायला मिळते. अंकुर सिंग, पूर्ण तो रायगडचा टायगरचा जो समूह आहे तो समूह पाहायला मिळतोय. कारण रायगड संघाचा एक दबदबा आपण सातत्याने विविध स्पर्धामध्ये पाहिलेला आहे. त्याचमुळे रायगडमध्ये सर्वच टायगर आहेत असं आपण मानतोय. काल रायगडचा टायगर ज्याला म्हटलं जातं, उस्मानचा खेळ आपण पाहिला. आणि आज आपण पाहणार आहोत रायगडच्या इतर टायगरचा खेळ या सामन्यामध्ये. चला, मॅच ऑन. दोन्ही संघ आता प्रतिष्ठेचे मानकरी आहेत, पण आता या सामन्यात प्रतिष्ठा कोण टिकवेल तो प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये उत्तर काही काळात मिळेल. तर बॉलिंग मार्कवर वेगवान, ज्याचा ताशी वेग 142 किलोमीटर पर आवर रेकॉर्ड झालेला आहे, विश्वजीत ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. ओव्हर द विकेट, पहिला बॉल. तेज गती होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, बॉल जातोय मागे फाईन लेगला, बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. पहिली धाव पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालेली आहे, ती म्हणजे टीम जय एम्बे 11 गिरगाव रायगड. हे दोन संघांमध्ये एक चांगली आपल्याला लढत पाहायला मिळेल मणीजी. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं तर रायगड या संघातून आपण विश्वजीतला कित्येक वर्ष पाहिलं खेळताना. थॉमस डायस, योगेश पवार, अजित मोहिते किंवा विश्वजीत ठाकूर, ज्या प्रकारे अंकुर सिंग. मात्र आता काही आपण खेळाडू पाहतोय जे वेगळ्या संघातून या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. एका बाजूला ताशी वेगाने 140 किलोमीटर पर आवर गोलंदाजी करणारा तितकाच घातक फलंदाज स्ट्राईकला आहे, तो म्हणजेच थॉमस डायस. एकमेकांसोबत, एकमेकांच्या विरोधात कित्येक वेळा हे दोन खेळाडू खेळलेले आहेत आणि त्याचमुळे आता सर्वश्रेष्ठ बनण्याचा मौका ते काय सोडणार नाही आहेत. आणि त्याचमुळे आता ही लढत देखील आता थॉमस आणि विश्वजितची पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आतुर झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळाली, विश्वजित तयार बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेटनं. तेच तर बॉल, पण नियंत्रण चुकलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा, अमंतरची एक धाव होईल ॲड, धावसंख्या 2. आपण पाहतोय, मगाशी आपण उल्लेख केलात की ऊन पावसाचा कुठलाच खेळ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. श्रावण महिना म्हटलं तर नेहमीच ऊन पाऊस पाहतोय. मात्र ज्या प्रकारचे खेळपट्टी वातावरण असं पाहायला मिळतंय, तर जणू काही आपल्याला असं पाहायला मिळतंय मनीष की सप्टेंबर महिना संपला, ऑक्टोबरची सुरुवात झाली क्रिकेट सीझनची आणि ते वातावरण या ठिकाणी. मात्र खेळपट्टी कोरडी आहे, त्यामुळे बॅट्समॅनला देखील ॲडव्हान्टेज मिळेल. पुढचा चेंडू आता मात्र थोडंसं गती परिवर्तन केलेला टप्पा पडल्यानंतर. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. हे परिवर्तन खूप महत्त्वाचं आहे, कारण कधी कधी माइंडसेट बॅटरचा असा असतो की गोलंदाज त्याच लयीमध्ये गोलंदाजी करेल जो त्याचा स्टॉक बॉल आहे. पण या ठिकाणी थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं विश्वजीतचं, आणि ते परिवर्तन कधी कधी कामी येते. कधी कधी दोन पावलं मागे घ्यावी लागतात झेप घेण्यासाठी. बघा हा वेग, ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळलं क्षेत्ररक्षक, मिड विकेटचा थोडासा कमी पडला, बॅकअप आहे डीपमध्ये. एक सिंगल मिळेल, थ्रो अप टू डेट, पण मी ते फक्त एक सिंगल, एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोचते 3 वर. नक्कीच या मॅचमध्ये आपल्याला षटकार चौकार देखील पाहायला मिळतील. तितके चांगले गोलंदाज असल्यामुळे गोलंदाजीचा देखील नजराणा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना, क्रिकेट शौकीनांना पाहायला मिळेल. आणि त्याचसाठी हे दर्दी प्रेक्षक म्हणजे मैदानाच्या बाहेर आपण चारी बाजूला पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी अक्षरशः बिल्डिंगच्या गच्चीवरून देखील आणि बिल्डिंगमधून देखील प्रत्येक मजल्यावरून प्रेक्षक पाहत आहेत की नक्की एक्झॅक्टली
ही स्पर्धेचं स्वरूप काय आहे. पुढचा चेंडू जलद गतीने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, खूप सरळ बॅटने छान पद्धतीने खेळून काढलेला फटका, 1 धाव. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे मडीजे आणि आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा. कौतुक मी विश्वजीतचं करीन राजेश सर, कारण पॉवर प्ले आहे, 2 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवायचे आहेत आणि ज्या ठिकाणी बाहेरचे क्षेत्ररक्षक आहेत त्याच ठिकाणी बॉल खेळले जात आहेत. तर हे देखील एक माइंड गेम आहे बॉलरचा, फलंदाजाला कुठल्या झोनमध्ये खेळण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. फुललेनचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 6. थॉमस डायस, मुंबईचा तुफान, षटकार. चांगल्या प्रकारे फटका मिडल लेग स्टंपरचा होता, निश्चितपणे पायामध्ये टाकलेला चेंडू मात्र या चेंडूसाठी थोडंसं ऑफ स्टंपर शफल होऊन तयार होते. ॲक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. टप्पा पडल्यानंतर कशा पद्धतीने तयार होते बघा, बरोबर पायाजवळ मिळाला आणि या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. खूप सुंदर पद्धतीने त्याला टायमिंग केलं आणि आउट ऑफ द पार्क षटकार, बरोबर पायाजवळ. डावे एष्टी बाहेर व्हेरिएशन्स करायला गेले, चेंज ऑफ पेस, लोअर वन ऑफ कटर होता, मात्र वाईडला प्लस येतोय धावून, त्यामुळे 2 धावा मिळतील. आणि एक मोमेंटम जे आवश्यक होतं पहिल्या पॉवर प्लेमध्ये, पहिल्या 4 बॉलला 4, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईड, त्यामुळे 2 धावा आलेल्या आहेत. 12 धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. मागच्या 3 सामन्यामध्ये आपण मोठा धावफलक पाहिलेला आहे आणि पाहूया आता या सामन्यामध्ये नेमकं काय घडणार आहे. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, मिळते एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपण्याच्या मार्गावर आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्या, धावसंख्या झालेली 13 धावा. राजू सर, काय वाटते रबर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटचं आपण जर डिफरेन्सिएशन केलं तर रबर बॉलसाठी कमिट करणं थोडं सोपं आहे बॅटरसाठी? नक्कीच कमिट करणं, पण तयार राहणं तुम्हाला आवश्यक आहे, कारण बॉल ज्या स्पीडने येतो, आता कुठल्याही प्रकारे आपण पाणी खेळपट्टीवर पाहायला मिळत नाही. ज्यावेळेस पाणी असतं त्यावेळेस जास्त जलद गतीने येतो टेनिस. आणि गेल्या पहिल्या ओव्हरमधले आपण हायलाईट्स पाहतो. पहिला चेंडू ऑफ स्टंपरचा होता, कशा पद्धतीने लेग स्टंपच्या बाहेर, त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहतोय, तिसरा चेंडू ज्या पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर, चौथा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू पूल करायला गेले, ऑन साईडला सरळ बॅटने मारल्या फटका आणि त्यानंतर हा वाट पाहत होता षटकार. खूप चांगल्या प्रकारचं जे यूट्यूब लाईव्हला पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील स्क्रीनवर पाहायला मिळतं. पहिलं षटक कशा प्रकारे हाताळलं होतं आणि चांगला ड्राईव्ह, लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहायला सुनील सावरी यांचा. टेनिस क्रिकेटमध्ये झालेले आमूलाग्र बदल, भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये पावसामुळे निश्चितपणे वेगळ्या प्रकारचे तुम्हाला तंत्र वापरावं लागतं. मात्र त्या व्यतिरिक्त टेक्निक, फॉर्मॅट कुठलाही असू द्या, तुम्हाला तुमच्या टेक्निकवर जो बेसिक आहे त्याच्यावर भर द्यावाच लागेल, कारण टायमिंग नेहमीच तुम्हाला प्रॉपर टायमिंग केल्यानंतर षटकार मिळतील, मात्र काही वेळेस तुम्हाला परिस्थितीनुसार आपला खेळ उंचवावा लागतो. बेस सोडला तर सिच्युएशन फेस करणं थोडंसं कठीण जातं आणि त्याचमुळे ती खूप महत्त्वाची बाब आहे. तुमचं फाउंडेशन तुम्हाला स्ट्रॉंग करायचं आहे, तुमच्या जे बेसिक्स आहेत त्याला लक्षात ठेवून क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय तो म्हणजेच मुकेश दास येतोय सेकंड ओव्हरसाठी. पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज सुनील चावरी आणि मुकेशला हे ग्राउंड काही नवीन नाही आहे, एक तगडा अनुभव या मैदानाचा. ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न, नो बॉल आहे, बॉल स्क्वेअर लेगला पोचेल, ओमकार बॉल कव्हर करेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. ओव्हर स्टेप झाले बॉलर मुकेश दास, मिळतात या 2 धावा, धावसंख्या पोचते बिनबाद 15. जय अंबे 11 गिरगाव रायगड. त्यांचा इशारा येतोय, नो आहे. आणि कोणता खेळाडू कुठे आहे, पहिलं पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण, त्यानंतर दुसरं क्षेत्ररक्षण जे षटकामध्ये आवश्यक आहे त्यानुसार या ठिकाणी बदल केलेला आपण पाहतोय. आणि जे आवश्यक आहे पहिल्या षटकानंतर 15 धावा आपण पाहिल्या, 13, त्यानंतर नो बॉल आणि आता फ्री हिटची संधी आहे. आणि फ्री हिटवर मुकेशच्या समोर थॉमस कशा पद्धतीने फलंदाजी करते मात्र पाहणं गरजेचं आहे. एक ॲडव्हान्टेज राहील थॉमससाठी आणि जय अंबे 11 गिरगाव रायगडसाठी. ॲडव्हान्टेज तर प्रत्येक जण शोधत असतो, पण पाहूया या ठिकाणी आता तो ॲडव्हान्टेज नक्की कुणाला मिळते. खरं तर मुकेश, जशी आपण चर्चा केली होती षटक सुरू होण्याच्या अगोदर, हे ग्राउंड खूप आवडीचं आहे मुकेश दासचं, पण या ठिकाणी नियमांच्या बाहेर गेला तर मग तो त्रास तुमच्यासोबत तुमच्या संघाला होतो. आता फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी थॉमस डायस मैदानाच्या आतमध्ये. थॉमस देखील मुंबईमध्ये खूप चांगलं खेळतो आणि या सीझनमध्ये तर रबर बॉल फॉर्मॅटमध्ये थॉमसने आपलं काम एकदम खणखणीत दाखवलेलं आहे. हा प्रकार बॉल फ्री हिटच्या बॉलवर आडव्या बॅटनं केलाय प्रहार, बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार, मिळतील धावा 6. कडक बेधडक षटकार, निश्चितपणे कडक बेधडक षटकार आणि उत्तुंग षटकार, कारण मैदानाच्या बाहेर बाउंड्री आपण पाहिली तर रस्त्यावर मारलेला फटका आपण पाहिला आणि फ्री हिटच्या चेंडूवर
जे आवश्यक फटक्याची गरज होती टप्पा पडल्यानंतर तयार होत्या स्ट्रोकसाठी गुडलेंतून थोडासा आपण पाहिला जो संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं आणि चेंडू उंच पद्धतीने आपण पाहिला आउट ऑफ द पार्क मिड विकेटच्या वरून षटकार. हो यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता सापळा असलाय आणि सापळ्यामध्ये फलंदाज फसलाय त्या ठिकाणी अक्षय पवार येतोय आणि अक्षय पवार मिळवतोय विकेट आणि मुकेशच्या खात्यात जाते ते विकेट आणि परतावं लागते फलंदाज थॉमस डायसला पहिला विकेट बसतोय जय अंबे 11 गिरगाव रायगडला. थॉमस बॅक टू पॅव्हिलियन. निश्चितपणे आपली लाईन लेंथ थोडीशी बदल केलेली आपण पाहिली. एक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. टप्पा पडल्यानंतर ऑन द राईज खेळायचं होतं ज्या पद्धतीने 5 चेंडू 13 धावाकडून परतलाय 2 षटकार स्ट्राईक रेट 260चा होता. मात्र जी सुरुवात अपेक्षा होती प्रेक्षकांना देखील की थॉमस या ठिकाणी अजूनही खूप चांगल्या प्रकारे आपल्या खेळपट्टीवर पाहायला मिळेल. मात्र नवीन फलंदाज अजित मोहिते ओव्हरपिच चेंडू होता मात्र गती परिवर्तन होतं खेळायचं होतं ऑन साईडला मिस टाईम झाला स्ट्रोक हवेमध्ये आणि लॉंग ऑफला सहज सुंदर आपण झेल पाहिला. किरण पवार सॉरी स्पीड व्हेरिएशन खूप मॅटर करतं आणि हे बघा हे स्पीड व्हेरिएशन खरं तर हा एक लेंथ बॉल होता आणि लेंथ बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न होताना पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा अंदाज थॉमसचा होता पण एक सोपा झेल अक्षय पवारने टिपला आणि ती निराशा बघा लगेच tennisticket.inच्या कॅमेरामॅन मित्राने टिपलेली आहे आणि थॉमस नाराज आहे कारण खूप काही देऊ शकला असता आणि देऊ शकत नाहीये ते दुःख त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळालं. नक्कीच ते दुःख चेहऱ्यावर कारण किरण पवारने अक्षय पवारने झेल घेतला मणिजी यांनी उल्लेख केला जो आपण लॉंग ऑफला खेळाडू पाहिला आणि खेळाडू बाद होऊन परतलेले अजित मोहिते. रायगड संघ म्हटला तर निश्चितपणे काही खेळाडू आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्यापैकी पहिले 2-3 खेळाडू म्हटलं तर निश्चितपणे सुनील चावरी रायगडचा आपण थॉमस डायसला पाहिला आणि आता अजित मोहिते. समोर आहे मुकेश दास धावसंख्या 21 एक गडी बाद 1.2 षटकामध्ये जय अंबे 11 गिरगाव रायगड. पार्टनरशिप ब्रेक झाली ती एक महत्त्वाची बाब राहिलेली आहे पण अजित मोहिते एक उच्चतम पर्याय आहे ते दडपण बाजूला सारण्यासाठी. जय अंबे 11 रायगड संघाकडून हवेत आहे बॉल संधी मिळाले कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि शून्यावर होतोय संपतोय अजित मोहितेचा खेळ. गोल्डन डकवर जसा थॉमस डायस परतला त्या मागोमाग अजित मोहिते यांना सुद्धा परतावं लागते. एक मोठा कमबॅक येतोय आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोलीसाठी. निश्चितपणे मुकेश दास याने पुरेपूर अभ्यास करून हाताळलेले षटक जरी एक षटकार आला तरी सुद्धा आपण पाहिलं ज्या प्रकारे बाद झालेले आहेत थॉमस डायस आणि आता अजित मोहिते. मोठी जबाबदारी येणाऱ्या नवीन फलंदाजावर केवळ विकेटवर उभं राहणं नाही तर मॅचला पुढे देखील घेऊन जाणं गरजेचं आहे. काल आणि आज 2 दिवसात मणीजी जर पाहिलं तर काल जेव्हा आपण पाहिलं ज्यावेळेस केतन मात्रे फरदीन काझी 3 षटकामध्ये आपण 50-60 पाहिले होते. 3 षटकामध्ये विक्रोळी यांचे आपण पाहिले ज्या पद्धतीने 49-50 मगाशी देखील आपण पाहिलं 3 ओव्हरमध्ये 18 त्यानंतर ताई पॅकर्स पालघरने 85 केले आणि प्रसन्न याने घेतलेला एक सुंदर असा झेल. खूप चांगला गोलंदाज देखील आहे प्रसन्नकडून देखील आपल्याला खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि नवीन युवा खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळेल विशारद पगारे ज्याच्याकडून निश्चितपणे चांगली कामगिरी अपेक्षा आपण करू शकतो. युवा टॅलेंटेड गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत. धावसंख्या 21 2 गडी बाद आणि मुकेश दास इज ऑन हॅट्रिक. 3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. 3 बॉलमध्ये 8 धावा देताना 2 गडी बाद केले आहेत. मुकेश दास लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इज ऑन हॅट्रिक अगेन्स्ट विशारद पगारे. इज टेकिंग द फर्स्ट डिलिव्हरी अगेन्स्ट मुकेश दास. लेट्स सी left arm over the wicket and there is a chance to first hat trick. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळणार डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हॅट्रिक एकदा जोरदार टाळ्या होत्या मुकेश दास साठी. काल 50 धावा आपण पाहिल्या मंगेश वैतीच्या. आज 6 चेंडूमध्ये 6 षटकार विनायक भोईरचे पाहिले. काल 4 चेंडू 4 षटकार आपण पाहिले केतन म्हात्रेचे आणि मुकेश दास याची 9 स्टार चषकामधली आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. गणेशजी बारे यांचं आगमन या अगोदर विनायक भोईर यांनी 6 चेंडू 6 षटकार ते आपण मिस केलात. मात्र ही हॅट्रिक तुमची एंट्री झाली आणि त्यानंतर खेळाडू बाद. हॅट्रिक देखील तुम्हाला पाहता मिळाली असती मात्र थोडासा उशीर झाला पण एन्जॉय करा. प्रमुख आयोजक खूप चांगल्या प्रकारे विकेट किपर त्या ठिकाणी आले आहेत. कॉटन बोल्डसाठी संधी नव्हती पण स्वतः आले त्या ठिकाणी आणि आता जसं मगाशी म्हटलं मी मणीजी की
2 विकेट गेलेले आहेत. कुठेतरी मॅचला पुढे घेऊन जाणं गरजेचं होतं. सुनील चावरी विकेटवर उभे आहेत. आपण पाहिलेलं आहे ज्या पद्धतीने एक आक्रमक खेळ करणारा खेळाडू, मात्र तितकाच टेक्निकली साऊंड. आता आवश्यक आहे तुमच्या टेम्परामेंटची, पेशन्स आणि संयमाची. खऱ्या अर्थाने ही परीक्षा राहील. विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनत जात असतात. आज आपण 2 विक्रम पाहिले, जसं आपण उल्लेख केला. एका बाजूला आपण विनायकांची 6 चेंडूंवर 6 षटकारांची खेळी, आणि आता डबल हॅट्रिक होईल का? माणसाचं समाधान होत नाही. या ठिकाणी विकेट हॅट्रिक झालेली आहे. पुढच्या बॉलवर विकेट आला तर डबल हॅट्रिक सुद्धा पूर्ण होईल मुकेश दासची. इश्तियाक स्ट्राईकला इश्तियाक आणि डबल हॅट्रिकची संधी आहे. डीपचा खेळाडू येणार का? कॉल दिलाय प्रसन्न तयार होता. अक्षय आले आणि बघा प्रसन्नचं शेवटपर्यंत लक्ष होतं, आणि जेव्हा बॉल खाली निश्चितपणे आला तेव्हा प्रसन्नचं लक्ष बाजूला गेलं. अक्षय पवारने खूप अंतर दूर केलं होतं. डबल हॅट्रिक तुम्ही म्हणालात मणिजी, त्याप्रमाणे निश्चितपणे होणार होती. संधी चुकली, संधी हुकली, मात्र 2 धावा नाही, 1च धाव मिळाली. धावसंख्या 22. आज जे बोलते ते होते. पण या ठिकाणी ॲक्शन रिप्ले पाहायला मला आवडेल tenniscricket.in वर, की इतकी नामी संधी होती. मुकेश दासला एक वेगळा विक्रम आपल्या नावावर नोंदवता आला असता. 2 अग्रगण्य क्षेत्ररक्षक अक्षय आणि प्रसन्न. असं नाही की त्यांच्या खेळामध्ये काही कमतरता आहे, पण कॉलिंग खूप महत्त्वाची. क्रिकेटच्या खेळामध्ये चांगला बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पार्ट निवडलेला आहे. जरी एक चेंडू त्यांच्या वतीने ओव्हरस्टेप झाला, नो बॉल आला, पण काय पलटवार मुकेश दासने केला आहे, आणि पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत या डावावर पाहायला मिळते. आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमचं धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. निश्चितपणे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. 11ची सरासरी. थॉमस डायस बॅक टू द पॅव्हलियन. अजित मोहिते, विशारद पगारे. सो दीज आर दी 3 हॅट्रिक batsman back to the pavilion in the over of Mukesh Das, and yes, was a chance to taken a 4th wicket, but unfortunate the misunderstanding between Akshay Pawar and Prasanna. दोघांनी कोणाला कॉल दिला नाही, मोठी महत्वाची बाजू ठरली. म्हणूनच अक्षय पवारने जर म्हटलं असतं थांब, वेट वेट मी आलोय, तर प्रसन्न थांबला असता. प्रसन्नला कळलंच नाही. प्रसन्न मागे गेला, लक्ष शेवटपर्यंत वरती होतं, आणि ज्यावेळेस त्याला वाटली चाहूल लागली त्यावेळी थोडीशी नजर हटी आणि दुर्घटना घडली. आता इस्तियाकवर या दोघांचं लक्ष असेल. इस्तियाक कसा खेळतोय त्यावर आता अक्षयचं आणि प्रसन्नाचं लक्ष असणार आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बॉलर बोलवण्यात आलेला आहे. विश्वजित ठाकूरला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे. खरं तर मुकेश दासची आपण जी चर्चा करत होतो, विकेट हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली. त्या षटकानंतर मला असं वाटतं आता विश्वजितचं हे षटक देखील खूप महत्त्वाचं असेल. त्यातल्या त्या सुनील चावरी ज्या पहिल्या सेकंडपासून मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांना 5 चेंडू खेळण्याची संधी मिळाली. त्यांचा स्ट्राईक रेट तितकासा नाही आहे, पण तो स्ट्राईक रेट वाढेल का आता पाहूया. इस्तियाक स्ट्राईक एंडला बॅटची एज, बॉल पोहोचतो स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक डीपचा दूर आहे. ओंकार पाटील बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. 1 धावाची होते वाढ, आणि धावसंख्या पोहोचते 23 धावा 3 गडी बाद. धावसंख्या 23, 3 गडी बाद. 2.1 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना JMB 11 गिरगाव रायगड. मी रॉयल स्टनरचे आमचे अर्षद काझी यांचं देखील या ठिकाणी, अर्षद जी आपका भी हार्दिक स्वागत. रॉयल स्टनर अगला मुकाबला रॉयल स्टनर बनाम सिद्धेश्वर बॉयज, तैयार रहना है. व्हाट अ शॉट, राइट इन अ स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट. इट्स अ बिग वन. सुनील चावरी याच्या बॅटमधून आलेला उंच असा षटकार. मागे काय घडलंय त्याचा माझ्या खेळावर फरक पडणार नाही, तोच आत्मविश्वास सुनील चावरीच्या त्या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये आपण पाहूया विश्वजितच्या तेच तर्रार चेंडू विरुद्ध त्यांची ती बॅटस्विंग, पूर्ण बॅट खांद्याच्या मागे, आणि ताकदीचा नजराणा पेश करत असताना दडपणाला बाजूला सारणारा षटकार सुनील चावरीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच म्हणतात ना की तुमचं अनुभव ही तुमची ताकद आहे, आणि ताकद पाहायला मिळते सुनील चावरीची. त्यांना माहिती आहे कनेक्शन झालंय, 6 धावाच मिळणार आहेत. आणि मनीष आपण पाहिलं क्लीन हिट, हाफ स्ट्रोक नाही. कधी कधी आपण काल आम्ही मंगेश वैद्यची बॅटिंग पाहिली, ज्या प्रकारे त्याचा बॅकलिफ स्विंग ऑफ द बॅट, आणि आता सुनील चावरीचा देखील डावखुरा फलंदाज. डावखुरे फलंदाज आपण पाहिलं. एजाज कुरेशीची वेगळी स्टाईल आहे. आपण नेहमीच मुन्ना शेखला पाहिलेलं बॅटिंग करताना. सुनील चावरी याचा वेगळा क्लास आहे. त्यामुळे वेगवेगळ्या खेळाडूंची वेगवेगळी शैली, आणि त्याप्रमाणे स्ट्रोक खेळण्याची देखील एक वेगळी कला. अराउंड विकेट नेत आहेत आता. हाफ ट्रॅकर बॅटची एज, बॉल मागे. क्षेत्ररक्षक थोडासा धडपडतो बॉल कव्हर करताना, पण आता सरते शेवटी धावचीची संधी आहे. नेव्हर ट्राय ऑन मिसफील्ड असं म्हटलं जाते, पण फलंदाज सेफ आहे. सुनील चावरी आता सुटकेचा निश्वास टाकतायत. नक्कीच पहिल्यांदा बघा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. सुनील चावरीने अगोदरच सांगितलेलं इश्तियाक केली आहे
कि रुको, वहाँ पर दौड़ने की कोई ज़रूरत नहीं, लेकिन जिस तरह से विकेट कीपर थोड़ा और उस गेंद के साथ खेल रहे थे ताकि इश्तियाक ने आधी पिच के ऊपर आए थे, फिर सुनील चावरी ने चाहा कि यस अब जाएंगे, लेकिन अगर अच्छी तरह से गैदर करते विश्वजीत तो ये और एक बड़ी विकेट यहाँ पर मिल सकती थी. 30 धावा 3 गडी बाद. जय एम्बे 11 गिरगाव रायगड. फुल लेनचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल कव्हरला पोहोचतोय. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत पूर्ण होतं एक सिंगल. इस्तियाक आणि सुनील या दोन लेफ्टी बॅटर्ससाठी आता मात्र ह्या क्षणाचा पुरेपूर वापर करता आला पाहिजे, तरच कुठेतरी जय एम्बे 11 ही टीम चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचणार आहे. आणि म्हणूनच या दोघांना त्रास देण्यासाठी विश्वजीत ठाकूरला बोलवण्यात आलं होतं. त्यापैकी या 4 चेंडूंपैकी एक षटकार जरूर आलेला आहे जय एम्बे 11 गिरगाव रायगडसाठी. अराउंड विकेट ने बॉलर तैयार. अगली गेंद, ओ अच्छी गेंद, फुलर लेन यॉक करना चाहते थे, बल्लेबाज को पूरी तरह से यहाँ पर विचार करने पर मजबूर किया. हालांकि पहली गेंद पर एक था, फिर सिक्सर, फिर 1-1, फिर डॉट. 5 गेंदों में अब तक अगर देखा जाए तो इस ओवर में 9 रन आए हैं और अच्छी गेंदबाजी वाइड यॉर्कर ने, लेकिन बल्लेबाज को जिनके टेम्परामेंट को फुटवर्क को चेक करते हैं गेंदबाजी विश्वजीत की रफ्तार के साथ. एक परफेक्ट रिदम आहे विश्वजीत ठाकूरची जी आपण नेहमीच पाहतो. पण फुल टॉस आहे. आव देखा ना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव, खाऊन जाईन या नॉस्टार ट्रॉफी मध्ये मी भाव. येतोय सुनील चावरीच्या बॅटमधून दणदणी षटकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. जय अंबे 11 गिरगाव रायगड 3 गडी बाद 37. तो 3 ओवर के समाप्ति के बाद 37 रन 3 विकेट के नुकसान पर. और ये इस मैच को अगर बनाना है तो निश्चित तौर पर सुनील चावरी, इन्होंने कहा कि यस वेट फॉर अनदर 1 or 2 overs, वी विल try to complete that 60 or 70. And what a shot, low full toss, nice elevation, nice follow through, and out of the park, around the wicket, the fuller one delivery, and that absolutely out of the park played by Sunil Chowri, and score 37 for the loss of 3 wicket after 3 overs completed. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास करू नका. 3 षटकांचा खेळ संपलाय. थोडा दुरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, फुल टॉस जरी होता, पण आता पुन्हा एकदा या इनिंगच्या हायलाइट्सकडे आपण जाऊया. थॉमस डायस हे झेलचितच्या स्वरूपात बाद झाले आणि एक तो क्षण मिळाला होता आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोलीला, पण त्यानंतर अजित मोहिते ज्यांना अपेक्षा होती की मी जास्त काळ टिकेन पण टिकू शकले नाही, ते 0 वर बाद झाले. आणि ही विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते मुकेश दासची. विशारद पगारे ऑप्शनच्या बाहेरचा बॉल उडवण्याचा प्रयत्न खूप जास्त हवेत राहिला होता, एलिव्हेशन जास्त, आणि एक सोपा झेल, आणि आता येईल हा हॅट्रिक बॉल. नक्कीच हॅट्रिक आणि 4थी विकेट देखील मिळू शकली असती. काल MHBच्या स्पर्धेमध्ये दीपक शामेमल ट्रॉफीमध्ये खूप चांगली कामगिरी विशारद पगारे यांनी केली होती. मात्र आता इश्तियाक आणि मोठी जबाबदारी राहील सुनील चावरी. 3 षटकामध्ये 37, अजून 3 षटकामध्ये जर 35 ते 40 धावा निघाल्या तर निश्चितपणे ही धावसंख्या 75 एक चांगली फाइटिंग टोटल होऊ शकते. और आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय इसीलिए लिया था क्योंकि जय अंबे 11 गिरगांव रायगढ़ ये अच्छी बैटिंग लाइनअप के लिए जानी जाती है, और यहाँ से अगर 75 70-75 बनता है फिर भी ये मैच अच्छा बन सकता है. राजेश सर, परीक्षेला जाण्याच्या अगोदर अभ्यास खूप महत्त्वाचा. क्रिकेटच्या स्पर्धेत खेळायला जाण्याच्या अगोदर प्रतिस्पर्धी संघ कुठला आहे, कुठले खेळाडू त्यात खेळणार आहेत, तो अभ्यास सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि त्याचमुळे अभ्यासपूर्ण गोलंदाजी मुकेश दासची पाहायला मिळाली. त्यांनी एक प्रमुख फलंदाजांना बाद केलं, अजित मोहिते, विशारद पगारे आणि त्याचसोबत थॉमस डायस. त्याचमुळे सुरुवातीच्या फलंदाजांना त्रास दिलाय तो म्हणजेच मुकेश दासने, आणि पुन्हा एकदा तो त्रास वाढवण्यासाठी मला असं वाटतं पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आदित्यप्रिया लॉजिस्टिक कडून मुकेश दासलाच बोलवण्यात आलेलं आहे. Yes, Mukesh Das brings back in the attack in the second spell of this second personal over as far as fourth over is concerned from the left arm over the wicket for the left hand batsman Ishtiaq Sheikh is on strike. अंपायर के दाहिनी ओर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे बाएं हाथ के बल्लेबाज के लिए इश्तियाक तैयार. टप्पागिरी थी और जिस तरह से इस गेंद को खेल दिया, कोई मौका नहीं, आउट ऑफ द पार्क, सड़क पर खड़क, कमाल का स्ट्रोक. विकेट जाने के बावजूद जिस अंदाज से वो बैटिंग कर रहे हैं और दोनों बल्लेबाजों का कॉन्फिडेंस नजर आ रहा है कि अगर विकेट 3 गए लेकिन हम इस मैच में वापसी का बिगुल बजाएंगे. ये वापसी का बिगुल बजाया और एक बेहतरीन स्ट्रोक इश्तियाक के बल्ले से. विकेट 3 गे और गिन गिन के बदला लेंगे. इस्तियाक त्या ठिकाणी तेच करतोय आणि खूप चांगली साथ सुनीलला देतोय. जशी आपण मागच्या सामन्यांमध्ये काही ठिकाणी पाहिलंय, पार्टनरशिप जी खूप महत्त्वाची असते. आपण या अगोदर करण मोरे आणि विनायक भोईर यांची पार्टनरशिप पाहिली. एकाने चालू केलं आणि त्यानंतर दोघांनी समारोप केला.
मला असं तर वाटायला लागलेलं की या सामन्यात सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळतंय का. सुनील आणि इस्तियाक आता कुठेतरी एका लयीमध्ये आलेले आहेत आणि निर्भय अशी फलंदाजी जय अंबे 11 गिरगाव रायगडसाठी ते खेळत आहेत. 3 गडी बाद 43 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्यामुळे 17 चेंडूंमध्ये खूप काही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिल्कुल लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद। ये मौका था, पुल करना चाहते थे, अपने आप पर नाराज रहेंगे इश्तियाक। टप्पा गिरने के बाद मौका था, इतनी भी तेज तर्रार गेंद नहीं थी, मौका था लेकिन टॉपेज लगा और जब तक कि वहाँ पर शॉट फाइन लेग पर खिलाड़ी फील्ड करे, 1 रन मुकम्मल, रन संख्या 44। यहाँ से अगर मनीष जी 16 गेंदों में अगर 35 या 30 रन बना लेते तो निश्चित तौर पर ये 75-77 का एक प्रोजेक्ट स्कोर नजर आएगा, जो हम देख रहे 75 यहाँ पर नजर आ रहे हैं। tenniscricket.in सुद्धा समालोचकांसाठी सर्व काही सोपं करून देते. म्हणजे समालोचकाला काय बोलायचं आहे त्याचा मन ओळखते आणि लगेच ते अपडेट्स तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. तर बॉलर तयार, मुकेश ओव्हर द विकेट. कमी गतीचा बॉल होता, खेळण्यासाठी प्रवृत्त केलं, अजून एक संधी मिळेल. अक्षय येतो बॉल खाली, टिपतोय झेल आणि संपतोय सुनील चावरीचा खेळ. 4था विकेट मुकेश दास मिळवतोय. 4ही फलंदाजाला गारद केलेला आहे मुकेश दासने. 44 धावा, 4 गडी बाद. जय अंबे 11 गिरगाव रायगड. Yes, absolutely right. All credit goes to Mukesh Das. What a terrific line and length maintained, but unfortunate 4th wickets are lost. एक बेहतरीन पारी हमने देखी थी, 10 गेंदे 17 रन बनाकर आउट मुकेश दास। अक्षय पवार ने एक बेहतरीन कैच लिया, जो जजमेंट वाला कैच था। ये देखिए एक्शन रिप्ले, जिस तरह से धीमी गेंद थी लेकिन टप्पा अटेम्प्ट करना चाहते थे, लेकिन उस गेंद को अच्छी तरह से टाइम नहीं कर पाए, लेकिन टॉपेज लगा जिस तरह से ज़रूरत थी, लेकिन मिड विकेट पर खिलाड़ी थे और एलिवेशन था, डिस्टेंस क्लियर नहीं कर पाए, अपने आप पर नाराज। चेहरे पर वो अलग मुद्राएं हम देख रहे हैं बल्लेबाज सुनील चावरी की। विकेट का पतन गॉन। स्कोर कार्ड बघा, एक मॅजिकल फिगर तुम्हाला पाहायला मिळेल आणि 44 धावा, 4 गडी बाद आणि मुकेश दासच्याच नावावर सर्व विकेट्स आहे. तर पंजा खोलेल का, फायफर कंप्लीट करेल का? 3 संधी अजूनही मुकेश दासकडे आहे फायफर कंप्लीट करण्यासाठी. ऐश्वर्या सुर्वे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळणार आहे. जय अंबे 11 गिरगाव रायगड या संघाकडून अपेक्षा होती जास्तीत जास्त धावफलकाची. साईड अँगल कॅमेरामॅनच्या आजूबाजूला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्या प्रेक्षकांनी कृपया बाजूला व्हायचं आहे. साईड अँगलचा कॅमेरामॅन जो आहे त्या आजूबाजूला प्रेक्षक बसलेले आहेत, प्रेक्षकांनी कृपया बाजूला व्हायचे. मुकेश ओव्हर द विकेट. चांगला बॉल तेज गतीने हाताळला होता, विकेट किपर जरूर चुकला. 22ची धाव मिळेल का बघूया आणि आता हा थ्रो झालाय पण बॅकअप आहे ओमकारचा. दरम्यान लेट शेक 22ची एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पोचते 4 गडी बाद 45 धावा. मुकेश दासचं सातत्य, रिदम, लय या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत यशस्वी स्पेलसाठी. नक्कीच एखादा गायक किंवा एखादं गाणं पूर्ण आपण फॉर्ममध्ये येण्यासाठी ज्या आवश्यक लय, ताल, सुराची गरज असते, त्याचप्रमाणे खेळामध्ये देखील एखाद्या फलंदाजाला भरात येण्यासाठी त्याचं टेम्परामेंट, त्याचं फुटवर्क, त्याचं पदलाली, त्या सर्व गोष्टींचं आवश्यक मिश्रण आवश्यक आहे. आणि मुकेश दास ज्या प्रकारे एक मिश्रणयुक्त गोलंदाजी करतोय त्याचं नक्कीच उत्तर या ठिकाणी इश्तियाक देणार काही मात्र पाहणं गरजेचं राहील. दुसऱ्या बाजूला ऐश्वर्या सुर्वे, हा देखील एक उत्कृष्ट लेदर क्रिकेटमध्ये तितकाच उपयुक्त ऑलराऊंडर. पुढचा चेंडू स्लोवर वन. आता मात्र संधी मिळालेली होती आणि निश्चितपणे या मात्र चेंडूला आता पाठवलंय. गेंद बनी दर्शक, दर्शक बने दिवाने. आउट ऑफ द पार्क ज्या पद्धतीने खेळलेला फटका आणि चेंडू सीमा पार. हा येतोय षटकार. 50 धावा पूर्ण होत आहेत. जय अंबे 11 गिरगाव रायगड 50 अप. क्या बात आहे. मोक्याच्या क्षणाला हा षटकार आलेला आहे. इस्तियाक शेख अजूनही सांगतोय मी आहे ना माझ्या संघाला आधार देण्यासाठी, आणि म्हणतात ना की आपल्या संघाला आधार द्यायचा आहे तर मग माघार घेऊन चालणार नाही. सिच्युएशन कशी असू दे, आपण आपल्या संघासाठी उभं राहायला पाहिजे आणि उभा राहतो. इस्तियाक मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी षटकार खेचून तो आपले इरादे स्पष्ट करतोय आणि आता ते इरादे कुठवर जाऊन पोहोचतायत ते आपण पाहणार आहोत. तुर्तास मुकेश दासचं हे स्पेल संपण्याच्या मार्गावर आहे. शेवटचा एक बॉल बाकी. एनालिसिस खूप चांगलं. 22 धावा खर्च करताना 4 विकेट्स मुकेशच्या नावावर. बिल्कुल यहाँ पर जिस तरह से 4 विकेट ले, इंपॉर्टेंट विकेट है, बहुमूल्य प्रेशियस विकेट. अगली गेंद, व्हाट अ शॉट. गेंद रडार में मिली थी, पाले में गेंद थी, आउट ऑफ द पार्क. और एक बेहतरीन ओवर पिच गेंद मिली थी, जिस गेंद की राह देख रहे थे, राह थी जहां पर चाह दिखाई और गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से और एक गगनचुंबी सिक्स. 6 रन, रन संख्या 57. फॅन्टास्टिक बॅटिंग बाय इस्तियाक आणि अपेक्षा तर तीच होती कॅप्टनला जय अंबे 11च्या
कारण आता कुठेतरी ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होती त्यांनी अपेक्षा भंग केला, पण त्यानंतर बघा ना गुडलेन बॉलला पिच केला होता, सरळ बॅटचा वापर करताना प्रॉपर फोर्स आणि इलिव्हेशन या दोन गोष्टी जुळवल्या आणि त्यानंतर बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर धाडला आणि या दोन षटकाराने दडपण कमी झालेलं आहे. इस्तियाकने ती भूमिका आपली स्पष्ट केली की मी फक्त ब्लॉकबस्टर खेळ करण्यासाठी आलेलो आहे, साइड ॲक्टर नाही आहे मी, आणि तो एक लीड ॲक्टर आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इस्तियाक पाहायला मिळतोय. बिल्कुल इश्तियाक की शुरुआत अगर देखा जाए तो जिस तरह से रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में जिन्होंने अपना खेल का प्रदर्शन किया उसके बाद उन्होंने पीछे मुड़कर देखा नहीं, और आज इश्तियाक जिस तरह की पारी खेल रहे 7 गेंदे 22 रन जिसमें 3 बहुमूल्य सिक्सर है, और ये अगर पूरा खेलते हैं तो निश्चित तौर पर यह रन संख्या यहाँ से और 20-25 रन बन सकते हैं, जहाँ से रन संख्या की उम्मीद है 77-80 और 80 के करीब जाएंगे, लेकिन अगर 80 के ऊपर जाएंगे तो बहुत बढ़िया प्रोजेक्ट स्कोर नज़र आ रहा है. 3 गेंदों में अब तक पार्टनरशिप 13 की. स्ट्राइक पर रहेंगे ऐश्वर्या सुर्वे, गेंदबाजी में प्रसन्न पाटिल जिसकी बात मनीष जी ने की थी, और एक कमाल के खिलाड़ी है. मुझे अभी भी याद है 2 साल पहले जो डे नाइट टूर्नामेंट मलाड ईस्ट में था, रवि चषक, जिस रवि चषक में भले बती जिस तरह से गेंदबाजी की थी, और जो गेंदबाज थे प्रसन्न पाटिल, कमाल की तेज तर्रार, अच्छे टिप्पे पर और बड़े खिलाड़ियों को अपने शिकार बनाए थे. तो निश्चित तौर पर एक अच्छा कॉन्टेस्ट बनेगा जो प्रसन्न गेंदबाजी करेंगे और स्ट्राइक पर रहेंगे ऐश्वर्या. पहली गेंद टप्पा गिरने के बाद यस कॉट बिहाइंड, बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा बन चुका है. और अब तक आपने जिस तरह से कहा था कि इश्तियाक एक तरह से एक छोर से यहाँ पर पारी को संभाल रहे, केवल संभाल नहीं रहे अंजाम भी दे रहे, लेकिन यहाँ पर ऐश्वर्या आउट हो चुके हैं. तो अब फिर एक बार कहानी में ट्विस्ट, प्रसन्न पाटिल को मिलने वाली ये पहली सफलता पहली गेंद पर, रन संख्या 57, 5 विकेट के नुकसान पर. चांगलाच खेळ गोलंदाजांचा आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. काही स्ट्रोक जरी एक्झिक्यूट केलेले आहे JMB11 संघाच्या फलंदाजांनी, त्यात आता आपण जर थॉमसचा विचार केला 2 षटकार थॉमसने, सुनीलने 2 षटकार आणि 3 षटकार इस्तियाकने, म्हणजे षटकारांचंच गणित तुम्हाला स्कोर शीटवर पाहायला मिळते. आणि डॉट बॉलचा ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता, छेडण्याचा प्रयत्न भावेश नाईकने, तो झेल टिपला, कॉट बेंचच्या स्वरूपात फलंदाज ऐश्वर्या सुर्वे बाद झाला आणि हा धक्का बसतोय 5वा, तो म्हणजे टीम JMB11 गिरगाव रायगडला. और अगर मनीष जी देखा जाए तो जहाँ पर एक बल्लेबाज आपकी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, और आपने 2-3 बार यहाँ पर कहा कि जैसे कल भी प्रशांत जी इनसे हमारी मेरी बात हो रही थी, चंदू भी यहाँ पर थे, चंदू शेट्टी जी, तब मंगेश वैती के साथ एक खिलाड़ी थे जिन्होंने अच्छी पार्टनरशिप बनाई, केतन म्हात्रे और फरदीन काजी जी की पार्टनरशिप बनी. आज करण मोरे, शशिकांत कदम थे मंगेश वैती के साथ, और आज भी हमने देखा करण मोरे और जिस तरह से विनायक भोईर की पार्टनर जब पूरी तरह से लड़खड़ाती पारी को संभाला था, जहां से 85 बने. और इसके पहले वाला मुकाबला जो कांटे की टक्कर, निश्चित तौर पर नाखून चबाने वाला मुकाबला होता 2 गेंदे 10, जहां पर साई और गौरांग की पार्टनरशिप, तो पार्टनरशिप की जरूरत है. स्लोवर 1 गति परिवर्तन, लेग स्टंप के बाहर, काफी बाहर. प्रसन्न पाटिल लेफ्ट आर्म गेंदबाज है, लेकिन लाइन लेन को भी चेक करना होगा. हालांकि बल्लेबाज आए उतने ही सक्षम तरुण टर्न आहे खरं तर प्रसन्नकडे, आणि त्याचं ते ब्रह्मास्त्र आहे, पण पिचिंगवर देखील तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. लेग स्टंपचा खूप जास्त बॉल पिच केला होता, वाईट बॉलची एक धाव मिळाली, फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप दूर आहे, डी स्क्वेअरला एकदा धावून धावा पूर्ण करायच्या दरम्यान एक धाव तर पळून पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेसाठी तरुण पळतोय आणि दरम्यान या मिळत्या 2 धावा, 2ची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 60. तरुण बीच गिरगांव के खिलाड़ी है. गिरगांव प्रीमियर लीग में भी बहुत सारा बेहतरीन क्रिकेट खेलने वाले बहुत सारे खिलाड़ी गिरगांव से बिलोंग करते हैं, जहां से निखिल विक्रोली के लिए अपना चयन दिखाते हैं जब टेनिस क्रिकेट की बात हो, विक्रोली के. लेकिन तरुण पर उम्मीद रहेगी. अब अमित पाटिल कुछ बातें कर रहे हैं, यहाँ पर भी आई थिंक बल्लेबाज शायद यहाँ पर वेट एंड वॉच थोड़ा सा समय ले रहे हैं. इश्तियाक नॉन स्ट्राइक एंड पर, स्ट्राइक पर तरुण, रन संख्या 60, 5 विकेट के नुकसान पर. 5वां ओवर चलता हुआ, गेंदबाजी के लिए तैयार. बहुत बढ़िया स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर आउट ऑफ द पार्क. ये खिलाड़ी ऐसे हैं जिनके भाई साहब भी बहुत बढ़िया मुंबई के लिए क्रिकेट खेले हैं, लेकिन ये भी कमाल है जिस तरह से टी शर्ट पर लिखा है फोर्स और बल्लेबाज में लगाया फोर्स, और जिस तरह से गेंद हवाई यात्रा सफर करते हुए सीमा रेखा के बाहर 6 रन. ऑफकोर्स फोर्स लावून हा षटकार घेतलेला आहे आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 66 या आकड्यावर.
जबरदस्त इम्पॅक्ट तरुणचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक आत्मविश्वास आणि व्ही मध्ये खेळण्याचा त्यांचा जो अप्रोच आहे तो खूप चांगला पाहायला मिळतोय. परफेक्ट बॉलरला रीड करून फलंदाजी होते. हा प्रकार आहे. ऑन साईडला पुल केले क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात नाहीयेत कारण या अगोदर एक मोठा स्ट्रोक आलेला आहे. त्याचमुळे जास्तही घाई गडबड करण्याची तयारी फलंदाजांची दिसत नाही कारण यानंतर अजून एक षटक बाकी आहे. धावसंख्या पाहायला मिळते 5 गडी बाद 67 धावा 67 रन्स ऑन बोर्ड. या ठिकाणी संजयजी सांगेकर नर्मदा अर्जुनचे एक जुने खेळाडू यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि आपण पाहिलंय मनीषजी की या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेस एखादा खेळाडू उभा राहिलेला आहे फलंदाज आणि त्याने जेव्हा फटकेबाजी केलेली आहे त्या त्यावेळेस संघासाठी तो तारणा ठरलेला आहे. जे इश्तियाकने आता केल्याने त्याला साथ चांगली मिळते तरुणची. त्यामुळे ही शॉर्ट आणि स्वीट पार्टनरशिप या संघाला 80 आणि 90चा पल्ला गाठून देईल का हे मात्र पाहणं गरजेचं राहील कारण प्रसन्न पाटील या देखील गोलंदाजावरती आक्रमण केलेलं आहे. केलं आक्रमण आणि चेंडू करतोय आकाश भ्रमण. बॉल पोहोचते स्क्वेअर लेग सीमारेषा पार. इस्तियाक थांबण्याचं नाव नाही घेणार. येतो षटकार. धावसंख्या 73. बहुत बढ़िया स्ट्रोक. शॉट गेंद के लिए इस तरह के बल्लेबाज देखिए राह देख रहे थे. प्रसन्न पाटिल की लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ये गेंद हाफ ट्रैकर थी, पूरी तरह से तैयार थे. जैसे देखा, पढ़ा था, भापा था, परखा था, गेंद को भेज दिया डीप मिड विकेट के ऊपर से. बेहतरीन स्ट्रोक, फुल पावरफुल, आउट ऑफ द पार्क, अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक, 6 रन. ये देखिए एलिवेशन किस तरह से, बॉटम एंड का बहुत बढ़िया. ग्रिप की बात की जाए, जिस तरह से खेलते हैं, बॉटम एंड का इस्तेमाल किया, पावरफुल हिट, 6 रन. काही इक्विपमेंट्स देखील खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही हँडग्लोव्स घालताय, तुम्हाला एक एक्स्ट्रा ग्रिपिंग मिळते आणि तीच ग्रिपिंग या ठिकाणी इस्तियाक शेखची पाहायला मिळते. धावसंख्यात 5 गडी बाद 73 झाले. प्रसन्न पाटील थोडेसे खर्चिक राहिलेले आहेत. पहिल्या चेंडूवर जरी त्यांना विकेट मिळालाय, फुल टॉस आणि त्यानंतर बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं. अक्षय येत आहेत डाऊन दी बॉल आणि झेलचीच्या स्वरूपात होत आहेत. इस्तियाक शेख बाद. आत्ताच मी म्हटलं होतं की एखाद्या खेळाडूला उभं राहून त्याला शेवट फिनिश कसा करायचा है. जो जो खिलाड़ी वहाँ पर रहेंगे, रुकेंगे, उन्हें गेम चेंजर नहीं लेकिन आखिर तक रुक कर अपने टीम को आगे लेकर चलना है. लेकिन तरुण एक अच्छे बल्लेबाजी कर रहे थे. एक अच्छा स्ट्रोक आया था, हालांकि 9 गेंदे 28, 300 के ऊपर का स्ट्राइक रेट, 311.11 का स्ट्राइक रेट. और इम्पॉर्टेंट इनिंग थी जिस इनिंग ने एक जोश और आत्मविश्वास बढ़ाया अपने टीम का. ये देखिए किस तरह से स्ट्रोक को अंजाम दिया. नो लुकिंग स्ट्रोक था, देखा भी नहीं था. और जब हवा में ऊपर चली गई गेंद तब उनकी निगाहें गई अक्षय पवार की तरफ. और ये देखिए अच्छा कैमरा वर्क tenniscricket.in के हमारे कैमरामैन अक्षय पवार और सेफ हँड सुरक्षित. खूप चांगलं कॅमेरा वर्क आपण या ठिकाणी जशी चर्चा करतोय. शाहरुख मला असं वाटतं त्या कॅमेरा अँगलला आहेत आणि जबरदस्त या सर्व घडामोडी ते टिपतायत आणि हावभाव सुद्धा टिपले जात आहेत. कमी कॅमेराज मध्ये कशा पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त घडामोडी दाखवता येतील ते प्रयत्न tenniscricket.in ची टीम करते. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 73. नक्कीच tenniscricket.inचं वारंवार उल्लेख मी त्यासाठीच करतोय. काल देखील आम्ही या गोष्टीवरती निश्चितपणे विचारमंथन केलं आणि काही गोष्टीवर बोलणं देखील आमचं झालं. प्रशांतजी आणि आम्ही बोलत होतो आणि आता देखील आपण पाहतोय नवनवीन जरी कॅमेरामॅन असले तरी तर जुने जे कॅमेरामॅन आहेत ज्यांना दिलेली कामगिरी चोखपणे पार पाडतात आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्राईकला तरुण बिस्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावा 6 गडी बाद. नवीन फलंदाज अंकुर सिंग कर्णधार. भारत विरुद्ध पाकिस्तान जेव्हा टेनिस क्रिकेटचा सामना शारजाच्या मैदानावर झाला त्यावेळी संघाचं नेतृत्व कर्णधार सरसेनापती आणि गोलंदाजी करण्यासाठी आता येतोय गोलंदाज रोहित. स्लोवर 1. पहिला चेंडू तरुणचा आपण जर बॅकलिप पाहिला स्विंग ऑफ द बॅट कोणताही म्हणजेच बॅक ऑफ द लेंथ असेल किंवा थोडासा दुरून शॉट आलेला चेंडू नेहमीच मोठे फटके खेळण्यासाठी मनीषजी यांना आपण पाहतो आणि आता देखील तयार होते. आणि मगाशी तुम्ही उल्लेख हाच केला होता की टेनिस क्रिकेट आणि रबर बॉलमध्ये काय फरक आहे. तर बॉलची जो आकार आहे, त्याचं वजन आहे, त्याचा टप्पा जो आपण बाउन्स म्हणतो तो फार आवश्यक आहे. तो जर एखाद्या फलंदाजाने व्यवस्थित ओळखला तर तुमची बॅटिंग चांगली होऊ शकते आणि गोलंदाजाने देखील कंट्रोल केला तर गोलंदाजी चांगली होऊ शकते. पूल केलेला आहे, एलिव्हेशन मिळाले, बघूया क्लिअर होणार का. खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतात. 1 धाव पूर्ण केले. 2 धावांसाठी कुठल्या प्रकारचा परिणाम नाही. मात्र त्या दरम्यान कॉल दिला होता अंकुरने आणि 1 धाव. धावसंख्या 75.
चांगलंच या ठिकाणी क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. रोहित शेवटच्या षटकासाठी आलेले आहेत आणि त्यांनी शेवटच्या षटकासाठी का थांबलंय त्याचं परिपक्व उदाहरण सादर केलेलं आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये फक्त 2 सिंगल त्यांनी खर्च केले आणि हेच तर गरजेचं आहे. शेवटच्या षटकामध्ये फलंदाज तर कमिटेड असतात मोठ्या स्ट्रोकसाठी आणि अशा त्या कमिटमेंटला कुठेतरी थांबवण्यासाठी ती जबाबदारी स्वीकारणं आवश्यक आहे आणि रोहितने आतापर्यंत ती जबाबदारी चांगली स्वीकारलेली आहे. धावसंख्या JMB11 गिरगाव रायगडची चांगलीच झाली. 6 गडी बाद 75 धावा. धीम्या गतीचा बॉल काही अंशी बाहेरच्या दिशेने रोटेट होणारा अंकुरला विचारत तो यष्टीरक्षकाच्या हातात पोहोचला. येतो हा डॉट बॉल. खूप सुंदर गोलंदाजी रोहित घरतने देखील कमी वयामध्ये आपण पाहिलं अल्पावधीमध्ये चांगले यश मिळवलेलं आहे. टप्पा चांगला आहे मात्र चांगला कनेक्ट. व्हॉट अ टायमिंग. आणि हा चेंडू ज्या पद्धतीने टायमिंग केलेला आहे अंकुर सिंगने आणि 80चा पल्ला देखील आता पूर्ण होतोय. धावसंख्या 81. 5.4 81 फॉर 6 JMB11 गिरगाव रायगड. काही स्ट्रोक पाहण्यासाठी एकदम सोपे वाटतात. बघा किती इझिली तो स्ट्रोक खेळला पण त्यामागे त्यांची ती मेहनत आहे. कित्येक वर्षांचा तो अभ्यास आहे आणि अंकुरच्या वतीनं तो षटकार आता JMB11 गिरगाव रायगडसाठी आपण पाहतोय. ऑन साईडला डीप मिड विकेट क्लिअर करताना पुन्हा एकदा बघा किती इझिली तो स्ट्रोक खेळला. फक्त बॅट्सविंग होती, फुटवर्क तितकं नव्हतं पण टायमिंग प्रॉपर जुळलं होतं या षटकारासाठी. नक्कीच या अगोदरचा देखील थोडासा मागे ठेवला होता जेणेकरून बॉल टप्पा पडल्यानंतर अमित पाटीलच्या हातामध्ये गेला. भावेश नाईक देखील आपण फ्लाइंग स्लिपमध्ये पाहतोय. ओमकारला थोडंसं वरती आणतायत कव्हरला. बॅकवर्ड पॉईंटला एक खेळाडू आहे स्वतः प्रसन्न. मिड ऑफला आहे. मिडॉनला कोणी नाही आहे. डीप कव्हर थोडंसं वाईडिश घेत आहेत ते म्हणजेच ओमकार पाटीलला डीप कव्हरला घेत आहेत विश्वजित. आणि मिड ऑफ आहे आणि आपण पाहतोय तो म्हणजे मुकेश दास आता मिडॉनला येत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा फटका आला तर निश्चितच 85चा पल्ला पूर्ण होणार. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक. हरकत में बरकत. व्हाट अ शॉट. कमाल की बल्लेबाजी. नजर को बदलो नज़ारे बदल जाएंगे. सोच को बदलो सितारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की कोई जरूरत नहीं. अपनी दिशा को बदलो किनारे बदल जाएंगे. कमाल का स्ट्रोक. लाजवाब. पदलालित्याचा अचूक वापर. स्टेप आउट झाले आणि त्यानंतर कव्हरचं क्षेत्र निवडलं. एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलं. 6 धावा कव्हर केल्यात आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 81 आकड्यावर. शेवटचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा आडव्या बटणे खेळण्याचा प्रयत्न खरं तर चुकीचा होता. खूप जास्त दूर राहिला होता बॅट आणि बॉल पासून अंतर खूप जास्त होतं आणि त्याचमुळे आता येतोय हा डॉट बॉल. नक्कीच आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. त्यामुळे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाकडून वाईटसाठी. पुढचे 2 संघ तयारीत राहायचे. सिद्धेश्वर बॉईज कॅप्टन आणि रॉयल टर्नर कॅप्टन टॉससाठी या. आपण या चेंडूनंतर जसं डिसिजन येते आपण टॉस घेणार आहोत. खूप चांगलं कॅमेरा वर्क अल्ट्रा स्लो मोशनमध्ये तुम्हाला सर्व घडामोडी पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे तिसऱ्या पंचांसाठी निर्णय घेणं काही अंशी सोपं जातं जेव्हा या पिक्चर एकदम क्लिअर असेल, कॅमेरा अँगल परफेक्ट असेल, सर्व काही तुमच्या डोळ्यांसमोर असेल आणि ते तुम्हाला पाहायला मिळते tenniscricket.in वर. फेअर डिलिव्हरी लिगल थर्ड अंपायर यांच्याकडून आलेला आहे डिसिजन. त्यामुळे धावसंख्या स्थिरावलेली असेल 81 आणि धावांची गरज आहे 82. 82 रन्स टू विन. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाला सुरुवात छान होती. मुकेश दास याला आपण एक हॅट्रिक या स्पर्धेतील नोंदवताना पाहिले. आज 6 चेंडू 6 षटकार पाहिले विनायक भोईर यांच्या बॅटमधून आणि आता जबाबदारी असणार आहे गोलंदाजांवर. पुन्हा एकदा जबाबदारी राज सिंग याला आपण पाहणार होता. विक्रांत चव्हाण आहेत, राज सिंग आहेत, ऐश्वर्या सुर्वे. बघा आपण बॅटिंग लाईनअप पाहतोय ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती. सुनील चावरी याने 10 चेंडूमध्ये 17 धावा. मुकेश दास कॅच अक्षय पवार. थॉमस डायस 5 चेंडू 13 धावा. कॅच अक्षय पवार. बोल्ड मुकेश दास. धावसंख्या 87 आहे नॉट 81 कारण एक षटकार आला होता. 88 करायचे आहेत. विशारद
पगारे पहिल्या चेंडूवर बाद झाले. मुकेश दास कॅच भावेश नाईक आणि ज्या पद्धतीने बॅटिंग शेवट गोड केला इश्तियाकने. 9 चेंडूमध्ये 28, तरुणने 5 चेंडूमध्ये 11, 2 चेंडू शून्यावर बाद ऐश्वर्य सुर्वे आणि अंकुर सिंग 4 चेंडूमध्ये 12. 6 एक्स्ट्रा 6 षटकामध्ये 87, 88 धावांचं लक्ष. 6 गडी बाद आपण पाहिलं. विश्वजित ठाकूर 2 षटकामध्ये 28 धावा देताना 14ची इकॉनॉमी आपण पाहिली. मुकेश दास 2 ओव्हरमध्ये 28 मात्र एक हॅट्रिक विथ 4 विकेट्स आपण पाहिले. प्रसन्न पाटील 1 ओव्हरमध्ये 16, 2 विकेट्स. रोहित गरत 1 ओव्हरमध्ये 14ची सरासरी. पहिला विकेट 21वर, दुसरा 21, तिसरा 21. जे हॅट्रिक पाहिली त्यानंतर चौथं गडी बाद झाला. 44, 57, 5वा गडी बाद, 6वा 73, एक्स्ट्रा 6 आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर 87, 88 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहणार आहोत आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघासमोर. आणि आता आपण हायलाईट्स पाहणार आहोत. टॉस कशा प्रकारे सुरुवात करणार आहोत. तुर्तास तरी मनीष पाटील यांच्याकडे आपण जाणार आहोत. मात्र tenniscricket.in ला आपण पाहू शकता ही हायलाईट्स या पहिल्या डावाची. चला टॉससाठी याचे दोन्ही कॅप्टन सिद्धेश्वर बॉईज आणि रॉयल स्टनर्स. चला आमिर या टॉससाठी आणि सिद्धेश्वर बॉईजचे कॅप्टन या टॉससाठी आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. कारण वेळ टॉस झाला पाहिजे. सिद्धेश्वर बॉईज आणि रॉयल स्टनर चला टॉससाठी या लगेच. आणि सिद्धेश्वर बॉईज आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. कारण टॉस इम्पॉर्टंट आहे, मॅच इम्पॉर्टंट आहे, एकूण एक घडामोडी इम्पॉर्टंट आहे. प्रेक्षकांपर्यंत आम्हाला सर्व काही गोष्टी पोचवायच्या आहेत आणि तुम्ही जी गोष्ट ज्यावेळी ठरलेली आहे ती गोष्ट त्यावेळी झालीच पाहिजे. तर सिद्धेश्वर बॉईज आणि रॉयल स्टनर्स या दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी यायचं आहे. राकेश चला रॉयल स्टनर्सचे कॅप्टन राकेश हजर राहिलेले आहेत. तर सिद्धेश्वर बॉईजचे कॅप्टन आपण लगेच यायचे. सिद्धेश्वर बॉईज कॅप्टन चला टॉससाठी या लगेच. सिद्धेश्वर बॉईज कॅप्टन रॉयल स्टनर्सचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर सिद्धेश्वर बॉईजचे कॅप्टन आपण टॉससाठी हजर राहायचं आहे. राज गोटणकर चला या सिद्धेश्वर बॉईज कॅप्टन लगेच आहे प्लीज. बघा चर्चा करण्यासाठी वेळ कमी पडतो. कॅप्टन या ठिकाणी त्यांचा अनुभव व्यक्त करण्यासाठी आलेले असतात. त्याचमुळे त्यांना देखील पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. त्याचमुळे जो ओव्हर संपतात डाव संपतो अशा वेळेला आपण टॉस साठी काही कालावधी राखलेला आहे. तर राज गोठणकर चला या टॉससाठी लगेच आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. सिद्धेश्वर बॉईज वर्सेस रॉयल स्टनर्स. स्पर्धा वरच्या दर्जाची नॉस्टार ट्रॉफी 2024 तिसरं पर्व आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. पावसाळ्यातली क्रिकेट स्पर्धा आहे हे तितकं जाणवत नाही. फक्त रबर बॉल आपण वापरतोय. बाकी सर्व टेनिस बॉल फॉर्मॅट सारखं तुम्हाला जाणवेल. प्रेक्षक सुद्धा छत्र्या न घेता रेनकोट न घेता या मैदानावर उपस्थित राहिलेले आहेत. जास्तीत जास्त संख्येने या क्रिकेटच्या खेळाचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. सर्व प्रेक्षकांचं आम्ही नॉर्थ ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. राज लगेच आहे टॉससाठी प्लीज. आपण टॉसची प्रक्रिया सन्माननीय गणेश बारे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सन्माननीय गणेश बारे या आयोजनामध्ये प्रमुख अशी भूमिका आपली राहिलेली आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तर राज लगेच प्लीज. टॉस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. काही अभिप्राय कॅप्टनचे आम्हाला जाणून घ्यायचे असतात. ते अभिप्राय आपण जाणून घेऊया. 6 षटकांचा सामना असेल. 6 ओव्हर मॅच. पहिल्या फेरीतला सामना असल्यामुळे आपण 6 षटकं खेळण्याची मुभा पहिल्या फेरीत प्रत्येक संघाला देतोय. तर निर्णय ऑन द स्पॉट द्यायचा आहे. नाणेफेक जो जिंकेल त्याला निर्णय लगेच द्यावा लागेल. सर चला बारे साहेबांच्या शुभ हस्ते होतोय एक नाणेफेकीचा कॉल. तर हेड ऑर टेल, छापा किंवा काटा असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देईल? चालेल. चला सिद्धेश्वर बॉयचे कॅप्टन कॉल देत आहेत. हेड इज अ कॉल अँड टेल. नाणेफेक जिंकलेली आहे रॉयल स्टनर्सने. धन्यवाद. मी पाहुण्यांचा देखील आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला आदरपूर्वक आपापल्या आसनावर बसण्याची मी विनंती करतोय. तर राकेश टॉस जीता है, डिसीजन क्या होगा? बैटिंग करेंगे हम लोग। इस साल का रॉयल स्टनर का परफॉर्मेंस क्या कह रहा है? बैटर्स अच्छे कामगिरी कर रहे हैं कि बॉलर्स बहुत अच्छी कामगिरी कर रहे हैं? दोनों ही साइड जा रहा है. कभी बैटिंग अच्छी हो रही है, कभी बॉलिंग अच्छी हो रही है. अब आज का टूर्नामेंट देखेंगे. जो पास्ट था वो पास्ट में हो गया. आज अच्छा करने की कोशिश करेंगे. सिद्धेश्वर बॉयज एक स्ट्रॉन्ग बैटिंग साइड है. कितने रनों में रोकने की कोशिश होगी? पहले तो बैटिंग लिया हमने, तो 80 रन्स करने का ट्राई करेंगे. 80+ रन्स. फलंदाजीचा निर्णय घेतला. 80च्या वर जायचं आहे. सिद्धेश्वर चॅलेंज एक्सेप्टेड. आम्ही कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू.
चॅलेंज खूप इम्पॉर्टंट असतो. जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते ती तुम्हाला चेंज करते आणि एका बाजूनं जर फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर नक्कीच तुमच्याकडे देखील बॅकअप प्लॅन असायला पाहिजे. तर बॉलर्स कुठले असतील जे कमीत कमी धावांमध्ये रोखतील? आमच्याकडे 4 बॉलर आहेत प्रॉपर, तर आम्ही ट्राय करू कमीत कमी थांबवायचं. ऑल द बेस्ट. मॅच स्टार्ट होते तर आपण लगेचच लाईव्ह ॲक्शनकडे जाणार आहोत. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे रॉयल स्टर्न रायडर्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि सिद्धेश्वर बॉईजला करायचं आहे क्षेत्ररक्षण. दोन्ही संघात देऊया शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. आपण आहात नावस्टार ट्रॉफी 2024 मध्ये. स्टे ट्यून ऑन टेनिसक्रिकेट.in. आवाज ऐकूया आपण प्रशांत आदवडे सरांचा. सोबत असतील राजेश कुये सर. थँक्यू. थैंक यू सो मच मनीष पाटिल. शिकाउचला रॉयल स्टर्न के पक्ष में गिरा और इन्होंने कहा कि भाई अब बल्लेबाजी करेंगे. नॉस्टर चषक 2024 आप देख रहे हैं, बहुत ही बेहतरीन आयोजन प्रतियोगिता का. गेंदबाजी करने की गेंदबाज तैयार, ऑफ टाइम के बाहर के टिप्पा खाने के बाद थोड़ी नीची रही और बल्लेबाज ज़्यादा नहीं समझ पाए हैं. पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी मौजूद हैं. बहुत महत्वपूर्ण मुकाबला, 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर. जेएमबी 11 गिरगांव रायगढ़ और आदित्य प्रिया लॉजिस्टिक प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. ऐश्वर्य. बल्लेबाज की बात करें तो भावेश और ओमी केनी. ओमी केनी ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया रबर बॉल, टेनिस बॉल, क्रिकेट में. ओमी केनी की बात करें तो लेदर बॉल का जो उनका आगाज बहुत बढ़िया था, शानदार प्रदर्शन इन्होंने किया, निरंतरता इनके पास और शॉट सिलेक्शन बहुत ही बढ़िया. ऐश्वर्य भी अगर देखें तो बिल्कुल लेदर बॉल के गेंदबाज हैं. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार भावेश नायक. टिप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही है और पापे स्पोर्ट कांदिवली इनकी तरफ से बेस्ट बैटर के लिए एक बहुत ही जबरदस्त बल्ला आया है. स्पॉन्सर है पापे स्पोर्ट. ऐश्वर्य तैयार गेंदबाजी करने के लिए. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन, सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं और ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. रिक्वायर्ड 16 की तरफ बढ़ गया. भावेश फिलहाल संघर्ष कर रहे, रन अभी भी नहीं आ रहे. ओमी केनी जिनके ऊपर निगाह रहेगी. बहुत बेहतरीन प्रदर्शन टेनिस क्रिकेट में इनका रहा है. स्टोका चाबल के बीच गेंद को ड्राइव किया लॉन्ग द कारपेट. गेंद लॉन्ग अप बाउंड्री की तरफ जा रही है. लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. भावेश नाइक इज प्लेइंग ऑन 1. अभी तक अच्छा ओवर साबित होता है. बढ़िया गेंदबाजी की है गेंदबाज ऐश्वर्य सुरभि ने अपने पार्टनर के साथ, चमान के साथ. पहले ओवर का खेल मैदान के अंदर भावेश नाइक और ओमी केनी. थोड़ा धीमा स्टार्ट है. इस ओवर में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. 5 गेंदों में केवल 1 रन. अब जाकर देखिए चर्चा हो रही है. थॉमस डाइस स्ट्राइकर इन पर बल्लेबाज ओमी केनी जिन्होंने नगर सेवक चषक शिरौरी के मैदान पर बहुत ही जबरदस्त प्रदर्शन किया था. तो वही खिलाड़ी अभी मैदान पर हैं. आखिरी गेंद शेष. अच्छा स्ट्रोक है, ऑन साइड पर खेल दिया लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, लेकिन खिलाड़ी बन गया दर्शक बन गए दीवाने. दर्शनीय स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेलते हुए कमाल का स्ट्रोक है ओमी केनी का. और शिरोनी के मैदान पर इन्होंने धुआंधार बल्लेबाजी की थी नगर सेवक चषक में. देखते टेनिसक्रिकेट.in पर. स्कोर है 7 मगर किसी नुकसान के. ये बिल्कुल देखिए बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही थी नगर सेवक चषक 2024 के मंच पर. दमदार बल्लेबाज, एक हाथ से भी चक्का जड़ने का कारनामा किया था इस हर पर वाला खिलाड़ी ने. और दोस्तों जो अभी आप मुकाबला देख रहे हैं ना, वही टीम एक दूसरे के खिलाफ खेल रही थी. तो इंटरेस्टिंग और शानदार शॉट सिलेक्शन इनका बहुत अच्छा है. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, टकाटक और फटाफट गेंद को स्क्वायर कट किया था. उसके बाद में एक हाथ से बल्ला घुमा मैदान जुमा. बहुत अच्छी पारी रही है ऑन साइड पर. ओहो, इसके बाद भागने की जरूरत नहीं है. मारा कम घसीटा ज्यादा. ये तो एक बार फिर इनका पसंदीदा स्ट्रोक है, सिग्नेचर स्ट्रोक. स्क्वायर कट बहुत अच्छा करते हैं. मिला रूम और मचाया धूम. ओमी केनी एक अर्पण मौला खिलाड़ी है. टेक्निक बहुत अच्छी और शानदार प्रदर्शन. नगर सेवक चषक में राजू इन्होंने दमदार बल्लेबाजी की थी. नक्कीच टेनिसक्रिकेट.inच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक पाहत आहेत त्यांना एक सुंदर असा फलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. ओमी केनी ज्याला आपण पाहत आहोत आणि ज्याने या संघाविरुद्ध नगरसेवक चषकामध्ये अप्रतिम खेळी केलेली आहे आणि आता संधी आहे
मात्र या ठिकाणी जशी खमंग मेजवानी आपल्यासाठी आयोजकांच्या वतीने आपण पाहतोय तसंच आता बक्षिसं आलेली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आमच्या वडापावच्या काउंटरजवळ या, राम सावंत यांच्याजवळ या. 10 रुपयाचं निश्चितपणे वडापाव घ्या आणि कुपन घेऊन आज जाताना या ठिकाणी जी डाव्या बाजूला LCD टीव्ही आणि मोठमोठी बक्षिसं आहेत ती नक्कीच घेऊन जा. रक्षाबंधनचं एक सुंदर असं गिफ्ट आपल्या परिवाराला तुम्ही देऊ शकता. त्यामुळे लवकरात लवकर या आणि भरघोस बक्षिसं जिंका. एक कुपन मिळेल आणि संध्याकाळी लकी विजेता नक्कीच या ठिकाणी घेऊन जाईल. तुर्तासरी पुन्हा एकदा जाऊया. विक्रांत चव्हाण सज्ज होतोय आणि मायक्रोफोनवर आहेत प्रशांत आदवडे. ओव्हर टू यू सर. थैंक यू राजू. विक्रांत केनी ने बहुत अच्छा स्टार्ट किया, अच्छा आगाज किया और अपनी बॉलिंग मार्ग पर विक्रांत चौहान तैयार. छोटी गेंद पर प्रहार किया खूबसूरती के साथ, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए. क्या बात है. भावेश नाइक और ओमी केनी दोनों रिएक्ट होते हुए. शॉर्ट पिच गेंद जब आपको मिल रही है, रबर बॉल आप खेल रहे हैं, समय मिल रहा है आपको, तो आप कहाँ छोड़ने वाले हैं. भावेश नाइक भी एक कमाल के खिलाड़ी, यंग खिलाड़ी, नौजवान है और बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे थे. देखिए एक कमाल का स्ट्रोक है. छोटी गेंद थी, समय मिला बल्लेबाज को, बल्ला घूमा और इस बार मैदान झूमा है. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी 6 रनों के लिए और इस 6 रनों के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ. 13 ऑन द बोर्ड. दोनों बैटर के पास काबिलियत है. ओमी केनी आपके स्क्रीन पर थे. tenniscricket.in 8 कैमरे का इस्तेमाल. 19,15,506 सब्सक्राइबर tenniscricket.in के और अपने बॉलिंग मार्ग पर विक्रांत चौहान तैयार है. ऑन साइड पर गेंद को खेल दिया है. इस बार टाइमिंग अच्छा नहीं है. अब जब बल्ले के बीचों बीच खेलते ना तो सबको पता चलता है कि एक मधुर आवाज़ आई तो गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, लेकिन फिलहाल सिंगल लिया गया. टाइमिंग इतना अच्छा नहीं था. टीपा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे भी रही और जब लेफ्ट हैंडर गेंदबाजी करते हैं तो घुमाव भी मिलता है. विक्रांत चौहान बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज है. फ्रंट लाइन गेंदबाज जय अम्बे टीम के. स्कोर 14 बगैर किसी नुकसान के. भावेश नाइक 8 पर बल्लेबाजी कर. ओमी केनी ने एक गेंद पर 6 रन बनाए हैं. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था. विक्रांत चौहान इस वक्त गेंदबाजी करेंगे. रोडेन से गेंदबाजी कर रहे हैं. इस बार स्लॉक स्विप करना चाहते थे, गति परिवर्तन किया गया था. टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकली है. चतुराई के साथ गेंदबाजी करे. बाइट का इशारा अंपायर ने किया. दूसरा ओवर प्रगति पर है. स्कोर 14 रन, स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के. आदित्य प्रिया लॉजिस्टिक और जैम्ब के बीच सिरोनी के मैदान पर जबरदस्त घमासान आपने देखा था और उसी मंच पर दमदार बल्लेबाजी की थी बल्लेबाज ओमी केनी ने. आज भावेश नाइक के ऊपर भी निगाह रहेगी. 7 गेंद में 8 पर खेले. पहले ओवर में संघर्ष किया था, रनों के लिए जूझना पड़ा था. ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और विकेट कीपर ने लिया कैच. विक्रांत चौहान को सफलता मिली है. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए. 27 गेंदों में 73 रनों की जरूरत है और एक 15 रनों की साझेदारी तोड़ने का काम किया विक्रांत चौहान ने. बहुत बढ़िया गेंदबाजी. शॉट अच्छा नहीं था. आड़े बल्ले से गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, बट डीप मिड विकेट या डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर हमला करने का प्रयास किया. शिकार बनके बल्लेबाज भावेश नाइक 8 रन बना के डगआउट की तरफ चले गए हैं. दूसरा ओवर और फिलहाल बहुत महत्वपूर्ण ओवर है. ये देखिए खिलाड़ी भावेश नाइक 100 का स्ट्राइक रेट, 8 गेंदों में 8 रन. इससे बेहतर वो प्रदर्शन कर सकते थे. उनके पास वो काबिलियत है, क्षमता जरूर है. और जैसे कि मैंने बताया कि tenniscricket.in 19 लाख और उसके साथ 15,506 सब्सक्राइबर है. नेक्स्ट मैच का जो टॉस है उसके बारे में बिल्कुल चर्चा होगी और दोनों टीम तैयार रहेंगे. नेक्स्ट मैच 15 पर लॉस ऑफ 1 विकेट, सेकंड इन प्रोग्रेस. एक बहुत बड़ा टारगेट. और जैसे कि देखिए कल भी मैंने कहा था राजू, कल जैसे कि चर्चा हुई थी, संतोष नानेकर एक कदम नहीं 10 कदम आगे सोचते हैं. आज अगर देखें 2013 से 2024 वो 11 साल का सफ़र, उसके बाद में जिस तरह से वो बदलाव, अभी जो सारा रिमोट कंट्रोल है, कंट्रोलिंग जो रूम है हमारे यहाँ मंच पर नहीं है. इसके लिए एक अलग गाड़ी है, अलग वॅन है, वहाँ से संदेश पिलाने और टीम जो है ना कंट्रोल कर रही है. नक्कीच आधुनिकतेचं एक वेगळं प्रमाण आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो आणि कितीतरी व्यक्तींना रोजगार देखील उपलब्ध करून त्यांनी दिलाय. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया है. खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है. हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर और ये लगा शानदार सिक्सर. विश्वजीत ठाकुर
ये भी कमाल के खिलाड़ी राजू, मजा आएगा। नक्कीच खूप चांगल्या प्रकारे टप्पा ओळखून विक्रांत चव्हाण गुडलेंचा चेंडू होता आणि छान पद्धतीने टायमिंग केलं आणि सुंदर हा चेंडू फेकून दिला अक्षरशः वाईडिश लॉंगॉनच्या वरून षटकार. वाट पाहत होते बघा, खूप चांगल्या प्रकारचा बॉडी बॅलन्स होता, ज्या पद्धतीने फॉलो थ्रू आणि पूर्ण केला स्ट्रोकला. 1.415 धावा, एक गडी बाद. विक्रांत चौहान फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं। ओहो बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद विशाल खिलाड़ी भाग रहे, अच्छा कैच। अंकुर सिंह ने भागकर रनिंग कैच लिया बहुत बढ़िया तरीके से, और विश्वजीत ठाकुर को ज्यादा एक बार फिर बल्लेबाजी करने का मौका नहीं दिया। विक्रांत चौहान को मिली दूसरी सफलता, 1 ओवर 13 रन, 2 विकेट, 2 ओवर के बाद 21 2 विकेट के नुकसान पर विश्वजीत ठाकुर ने बनाए 6 रन, 2 गेंदों का सामना किया था, 300 का स्ट्राइक रेट, 1 छक्का इनके बल्ले से। अंकुर सिंह ने शानदार कैच लपका। बल्लेबाज थोड़ा निराश रहेंगे जिस तरह से राजू बल्लेबाजी हुई है विश्वजीत ठाकुर। ये विकेट देखिए, नक्कीच थोडासा बाउन्स झालेला होता, ज्याला पूल करायला गेले आणि टॉपेज आपण म्हणू शकतो खेळायचं होतं ऑन साईडला. मात्र ज्या प्रकारे खूप सुंदर असा झेल अंकुर सिंग कडून आणि विश्वजीत ठाकूर जरी षटकार आला असला तरी सुद्धा कमबॅक करून देतोय विक्रांत चव्हाण आपल्या संघाला आणि गडी बाद होतोय विश्वजीत ठाकूरच्या रूपामध्ये. दुसरा गडी बाद, 21 धावा. रिक्वायर्ड रेट 16 के ऊपर है, और विक्रांत चौहान का बॉलिंग एनालिसिस 1 ओवर 13 and 2 विकेट, remaining 24 deliveries and need 67 run to win this match. Onkar Kleniba playing on 6 and score 21 पर 2. करंट रन रेट 10.50 का है, रिक्वायर्ड रन रेट 16.75 का है। इसका मतलब 1 ओवर आपको बड़ा करना है। जो आस्किंग रन रेट 17 के करीब पहुंच चुका है, उसको आपको 12 या एक बार फिर 10 के आसपास लेके आना है। आदित्य प्रिया लॉजिस्टिक और जय अम्बे के बीच आज के दिन का बहुत ही बड़ा मुकाबला, स्कोर 21 2 विकेट के नुकसान पर। अब गेंदबाजी में कुछ ज़्यादा परिवर्तन नहीं है। ऐश्वर्य गेंदबाजी करने के लिए आए, सामने बल्लेबाज ओमी केनी, बहुत ही प्रतिभाशाली खिलाड़ी हैं, अनुभव है गेंदबाज ऐश्वर्य के पास। सुकून और जुनून के बीच लड़ाई देखने का मौका मिलेगा। टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे, बीट हुए बल्लेबाज, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। आखिरी विकेट विश्वजीत ठाकुर का, जिन्होंने एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला था, पुल किया था ऑनसाइड पर डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, और 6 रन अर्जित किए थे। उसके बाद में विकेट प्राप्त किया गेंदबाज ने। 23 गेंदों का खेलाना बाकी है, स्कोर 21 2 विकेट के नुकसान पर। 67 रनों का लक्ष्य आपके सामने। लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइक रेट पर है ओबी केनी। बहुत बढ़िया गेंद, ब्रॉकल में गेंदबाजी करते हुए गेंद को खोद के निकाला ऑन साइड पर। फुटबॉल खेलते हुए खिलाड़ी, फुटबॉल नहीं खेलना है, फुटबॉल नहीं खेलना है। गेंद को रोका था, सब कुछ सारी चीजें अच्छी थी। इश्तियाक को मैं देख रहा हूँ, रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में राहुल जोगाड़ी के खिलाफ इश्तियाक ने कमाल के बल्लेबाजी, लगातार 6 छक्के जड़ने का कारनामा किया था। वो खिलाड़ी जिन्होंने आज भी 28 रनों की बहुत ही उम्दा पारी खेली है। खूप सुंदर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, तोच उल्लेख केला होता मी. जलद गतीने टाकला चेंडू, तितकाच चांगला फटका, आणि मगाशी आपण उल्लेख केला ओमी केणीच्या त्या इनिंगचा. एकदा पूर्ण करते मिस फिल्डिंग इश्तियाकडून, मात्र 2 धावा, आणि थोडासा नाराज या ठिकाणी ऐश्वर्य. आवश्यकता आहे, क्षमता तुमच्याकडे आहे, तुम्हाला सिद्ध करावं लागेल, आणि हेच व्यावसायिक क्रिकेट आहे. भव्य पावसाळी रबर बॉल असेल, टेनिस क्रिकेट असेल, ज्या ज्या वेळेस तुम्हाला लाख मोलाच्या स्पर्धा खेळण्याची संधी मिळते त्याच वेळी तुम्हाला सिद्ध व्हावं लागतं. म्हणूनच आपण आता हायलाइट देखील पाहिली. हाँ बिल्कुल, बहुत सारी चीज़ें जो कुछ अलग करने का प्रयास हमेशा tenniscricket.in द्वारा रहा है। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार, स्ट्रोक अच्छा, अपने फॉलो थ्रू में कैच लपकने की कोशिश, कामयाबी नहीं मिली। एफर्ट राजू बहुत बढ़िया था, लेकिन ये सारी चीजें होती रहेगी मैदान के अंदर। स्कोर 25 2 विकेट के नुकसान पर। नक्कीच ओमी केणी ज्या पद्धतीने बॅटिंग करते, 7 चेंडू 10 धावा. ऐश्वर्य सुर्वे असेल किंवा अंकुर सिंग असेल, मी सिद्धेश्वर बॉईज आणि रॉयल या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, आपली प्लेइंग 11ची लिस्ट त्वरित या ठिकाणी घेऊन यायची आहे. रॉयल स्टनर प्लेइंग 11 का लिस्ट और सिद्धेश्वर बॉईज. राज गोठणकरला विनंती राहील, राकेशला देखील विनंती राहील, रॉयल स्टनर कॅप्टन, आणि राखीव खेळाडू देखील पाठवा दोघांनी. स्कोर 25 2 विकेट के नुकसान पर। सुंदर गेंदबाजी इस ओवर में ऐश्वर्य द्वारा, क्योंकि ओमी की ताकत क्या है वो बहुत बढ़िया तरीके से भली बातें जानते हैं, और उनके जो स्ट्रांग जो है ना वहाँ गेंदबाजी नहीं कर रहे। इस ओवर की कहानी देखी तो अभी तक केवल 5 रन आए हैं। शानदार गेंदबाजी ऐश्वर्य द्वारा समोर, आणि आपण जर ऑन साईडला पाहिले तर मोठे फटके घेतो. आपण नगरसे चषकामध्ये तो फ्लिक पाहिला होता, आणि समोर मारलेला जो ऑन साईडला मारलेला फटका आपण पाहिलेला, त्यामुळे निश्चितपणे त्याच्यापासून थोडंसं दूर ठेवतायत.
आणि त्या स्ट्राईकला अक्षय पवार. और स्क्वायर कट भी बहुत बढ़िया करते हैं, लेकिन जिस तरह से ये विकेट बना हुआ है, ओहो इतनी जगह नहीं मिली, गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ पर। खिलाड़ी बिल्कुल यहाँ मौजूद है, अंकुर ने गेंद को उठाया, तब तक 1 रन लेने का मौका। बहुत ही अच्छा ओवर है, बेहतरीन गेंदबाज का प्रदर्शन। और 3 ओवर की कहानी समाप्त, 27 रन स्कोर बोर्ड पर है। ऐश्वर्य 2 ओवर 13 रन, बहुत बढ़िया गेंदबाज। विकेट नहीं मिला लेकिन प्रेशर बरकरार रखा है, खास करके बल्लेबाजों के ऊपर। ओमी केनी 11 पर खेल रहे, 7 गेंदों का सामना किया। अक्षय पवार के ऊपर सबकी निगाहें, क्या वो पलटवार करेंगे? राजू क्या लग रहा है, जिस तरह से 3 ओवर में 9 का औसत है और आस्किंग रन रेट जो है बिल्कुल 20 के ऊपर चला गया है। 3 षटकांमध्ये आपण पहिल्या डावातील विचार केला तर 37 धावसंख्या होती आणि आता आपण पाहिलं तर निश्चितपणे 27 आहे, म्हणजे मोठं आव्हान अजूनही तुम्हाला पूर्ण करायचं आहे. 18 चेंडूमध्ये 61 ही सरासरी आपण पाहिली तर 20च्या देखील पुढे जाते आणि आक्रमण करावं लागेल. इश्तियाक एका बाजूला उभा राहिला, सुनील चावरीनंतर इश्तियाकने तो स्टँड घेतला, त्यानंतर तरुणला मिळाली संधी, त्याने 2 षटकार घेतले. अंकुर आला, त्याने देखील शेवट गोड केला. त्यामुळे निश्चितपणे आपण म्हणू शकतो की येणाऱ्या बॅट्समनला षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, तरच हे आव्हान जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे 18 चेंडूमध्ये 61 ते तुम्ही पूर्ण करू शकता. ते म्हणजे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघासाठी. राजू, जब आप इतना बड़ा टोटल चेस करने जा रहे हैं तो अपोनेंट टीम के जो खास करके प्रमुख गेंदबाज है, फ्रंटलाइन गेंदबाज है, उनको अनसेटल करना भी आना चाहिए, तब जाकर इतना बड़ा टोटल आप चेस कर सकते हैं। आज आपण पाहिलं ज्यावेळेस 6 बॉलला 6 षटकार खेचले विनायक भोईरने, प्रमुख गोलंदाज जो होता फ्रंटलाईन बॉलर त्याच्यावर अटॅक केलं. काल आपण इम्रोजवर अटॅक होताना पाहिलेलं आहे, 20-22 धावा. त्यामुळे नक्कीच प्रमुख गोलंदाजावर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. ऑफ टाइम के बाहर गेंद खेलना चाहते थे पॉइंट की तरफ, गेंद चली गई थर्ड मैन पर, तो इसका मतलब है कि गेंद और बल्ले के बीच वो अच्छा संपर्क नहीं हुआ था, सफल हुए थे, लेकिन जो शॉट आप खेलना चाहते थे वहाँ सफलता आपको नहीं मिली है। 17 गेंदों का खेल, 60 रनों की जरूरत है। राजू, कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मेहनत करने की जरूरत है, मशक्कत की जरूरत है। नक्कीच तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे, निष्ठा निर्धार करावा लागणार आहे स्वतःला, मात्र ते षटकार आवश्यक आहेत. मी समोर लॉंग ऑफला बसलेल्या प्रेक्षकांना विनंती करतो, कॅमेरामॅनच्या उजव्या बाजूला ग्राउंडच्या थोडंसं मागे व्हा तुम्ही, बाउंड्रीच्या जवळ. पाय वगैरे आतमध्ये आले तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, प्लीज. विक्रांत चव्हाण डाव्या यष्टी बाहेर, ओमी केणी. एक चांगलं आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. ही जुगलबंदी आपण पाहिली तर कॉन्टेस्ट, एका बाजूला गोलंदाज डावखुरा गोलंदाज आणि दुसऱ्या बाजूला आपण डावखुरा फलंदाज ओमी केणी. या ओव्हरला जर टार्गेट केलं तर निश्चितपणे या ठिकाणी 4-5 षटकार आले तर संधी निर्माण होऊ शकते आणि ती जबाबदारी पूर्वक खेळ करावा लागेल ओमी केणी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू स्लोवर बन, गती परिवर्तन आपल्या स्वतःवर नाराज निश्चितपणे असेल. जसा फटका चुकला, इश्तियाकने दोन्ही हात डोक्यावर ठेवले होते, लगता तो 6 था लेकिन अगर मिस टाइम होता तो शायद उसके पास वो कैच भी हो सकता था, लेकिन मिस टाइम. तो ये देखिए रॉन्ग वन करने की कोशिश, जिस तरह से कल हमने जिशान को देखा था, गुगली पूरी तरह से रिस्ट को घुमाया था बल्लेबाज ओमी केणी के लिए. अक्सर हम देखते कि सामने स्ट्रोक लगाते लेकिन ये नहीं बना पाए. अब मौका, फ्लाइंग स्लीपर थॉमस वहां पर, विकेट का पतन, अक्षय पवार बैक टू द पेवेलियन और एक विकेट का पतन आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीम के लिए. 30 पर ये तीसरा विकेट यहाँ पर अब निश्चित तौर पर हम देखेंगे अक्षय पवार के रूप में. अब बल्लेबाजी के लिए आक्रमण करना होगा. 3.3 जो चौथा ओवर प्रगति पथ पर है. विक्रांत चौहान 3 गेंदे 2 रन बनाकर अक्षय पवार आउट. कैच थॉमस डाइस, बोल्ड विक्रांत चौहान. एक अच्छी गेंदबाजी विक्रांत की बात की तो निश्चित तौर पर डीएन नगर के ऐसे गेंदबाज, कल अनिकेत सानप की बात की तो निश्चित तौर पर आपने देखा होगा एनबी अवध टीम के लिए जब इन्होंने शुरुआत की और फिर 4-5 साल में जिस तरह का इनका एक अलग टेम्परामेंट, गेंदबाज ही करने वाले गेंदबाज का भी टेम्परामेंट होता है कि किस तरह से सामने वाले विपक्ष टीम के प्रमुख गेंदबाज, प्रमुख बल्लेबाज, इन्हें अगर आउट करना है तो आपके पास भी वो अलग अलग रणनीति होना आवश्यक है और वो प्लान के साथ खेलते हैं जब गेंदबाजी करते विक्रांत. रिदम, गेंदबाज के लिए रिदम चाहिए, वो रिदम है इनके पास, और जब फरदीन काजी और विक्रांत चौहान एनबी के साथ जुड़े ना तो वो निखर कर आए. बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा है. न्यू बैटर, नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. आकाश, ये भी एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, इनका प्रदर्शन भी बहुत ही बढ़िया रहा है. रबर बॉल में इनका जलवा सारे लोगों ने देखा है, लेकिन इस वक्त दबाव आपके ऊपर है. मोमेंटम गेंदबाजों के पास, विक्रांत चौहान तैयार है गेंदबाजी करने के लिए. टारगेट बहुत बड़ा, इस वक्त दबाव को झेलते हुए आपको अच्छी बल्लेबाजी करना भी आना चाहिए.
और आकाश के पास वो ताकत है, आकाश के पास वो क्षमता बिल्कुल है। पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है, लॉन्ग ऑन मिडवे की तरफ खिलाड़ी, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद। आकाश इस वक्त स्ट्राइक रेन पर, छोटी गेंद बैकफुट पर चले गए, आंसर पर अच्छा स्ट्रोक है, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए हैं। आपके पास 14 गेंदे, 56 रनों की जरूरत है। अभी भी टारगेट बहुत बड़ा है, दिल्ली बहुत दूर है आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम के लिए। 32 3 विकेट के नुकसान पर 32 पर लॉस ऑफ 3 विकेट। चौथा ओवर प्रगति पर है, 14 गेंदों का खेल। इस ओवर की 2 गेंदें आना बहुत ही महत्वपूर्ण 2 गेंदें हैं। अभी तक अच्छा प्रदर्शन विक्रांत चौहान का, 3 विकेट प्राप्त किए, 18 रन इन्होंने दिए हैं और अपने स्पेल के 2 गेंदे शेष। स्ट्राइक रेन पर आकाश, बैकफुट पर चले गए थे, बैकफुट पर इसलिए चले गए थे कि वो पुल करे, लेकिन उतनी जगह नहीं थी, जल्दी टेलीग्राम मिल गया था। बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में विक्रांत चौहान द्वारा। आकाश थोड़ा निराश है, 13 गेंदों का खेल, 56 रनों की जरूरत, स्कोर 32 3 विकेट के नुकसान पर। ओमी केनी 12 पर खेल रहे हैं, आकाश ने बनाए 2 रन। सुंदर गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी, विकेट कीपर बिल्कुल मोहिते साहब बहुत खुश। आकाश बैक टू द पेबल, बाहरी किनारा और विकेट कीपर का सहारा। बल्लेबाज आकाश जहांगीर बेसहारा। 32 for 4, चौथे विकेट का पतन और अब जाकर आकाश जहांगीर का विकेट गिर गया तो दबाव बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ। Wickets are falling in the regular interval. That's the problem for the batting side. Now need a partnership and fantastic bowling by विक्रांत चौहान। और पीछे जो खिलाड़ी है मोहिते साहब जो है ना, बहुत बढ़िया विकेट कीपिंग कर रहे हैं। विक्रांत के लिए तीसरी सफलता, ये असरदार है। और अभी तक जो टीम का प्रदर्शन है वहाँ बिल्कुल अच्छा प्रदर्शन विक्रांत चौहान। रायगढ़ की टीम दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी में फाइनल में पहुंच चुकी है और इस वक्त बढ़िया प्रदर्शन विक्रांत चौहान, जो टीम की बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, रीढ़ की हड्डी बने हुए हैं। ओमी केनी के ऊपर सबकी निगाहें। नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं राहुल कश्यप। हालांकि इस बार इस ग्राउंड पर तो वो हमारे साथ जुड़ने वाले थोड़ी देर के बाद राहुल कश्यप, लेकिन नए बैटर मैदान के अंदर आए हैं अमित पाटिल। ओमी केनी अब किस अंदाज से बल्लेबाजी करेंगे वो देखने वाली बात है। अमित पाटिल, मैन फ्रॉम विक्रोली। विक्रांत शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, 2 ओवर 8 रन और 4 शिकार। आज देखिए राजू, जिस तरह से दास ने गेंदबाजी की थी, 2 ओवर डाल दिए थे, उसके बाद में 29 रन दिए थे, 4 विकेट चटकाए थे, बहुत ही अच्छी गेंदबाजी और टूर्नामेंट में पहली हैट्रिक लेने वाले गेंदबाज। जैसे कल हमने देखा था मंगेश वैती जिन्होंने पहला अर्धशतक जड़ा था, आज हैट्रिक पूरे करने वाले पहले गेंदबाज बने हैं सरदार कासम खास मिस्टर दास। नक्कीच मुकेश दास यांनी खूप चांगली कामगिरी आहे, मात्र फलंदाजांनी नाराज केलं। आपण दुसऱ्या ओव्हरपासून म्हणताय की आक्रमण झालं पाहिजे, काउंटर अटॅक करावं लागेल, मात्र तुर्तास तरी ते मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीत। अपने बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार है, ऑन साइड पर गेंद को खेल दिया है, इश्तियाक गेंद के नीचे आ रहे, गेंद के नीचे और शानदार कैच। ओमी केनी बैक टू द पेवेलियन। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा। अंकुर रनों पर अंकुश लगा रहे हैं और रफ्तार के ऊपर सवार होके शिकार किया बल्लेबाज ओमी केनी का। रॉयल स्टँडर्ड टीमच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण समालोचन कक्षाकडे यायचंय, आपली लिस्ट अपडेट करण्याकरता या ठिकाणी येणं गरजेचं आहे। आपल्याला शेवटचा कॉल असेल। रॉयल स्टँडर्ड टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको हमारे कॉम्बॉक्स की तरफ आना है। नगरसेवक चषकमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिली खेळाडूला, आणि आता आपण पाहतोय की ज्या प्रकारे यश मिळवलं आमचे प्रशांत चषकाचे, जो एक बॉक्स क्रिकेटमधलं एक नामांकित चषक आपण नेहमी पाहतो, कांदिवली पूर्व समतानगर, ते आयोजक या ठिकाणी बड्डी आणि सर्व त्याचे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। 11 गेंदों का खेल और जीतने के लिए 56 रनों की जरूरत है आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम के लिए। अब ये विपरीत स्थिति है, नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। ओंकार पाटिल बैक पर चले गए, हवा में उछाला, बहुत ऊपर गेंद है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, उनके पास क्या मौका है,
गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाते हुए 6 रनों के लिए। वेलकम 6। म्हणून मगाशी मी त्याच खेळाडूंना बोललो प्रेक्षकांना थोडं साईड लावा. मी मगाशी देखील म्हटलं होतं त्या 5 ते 4 खेळाडूंना प्रेक्षक म्हणून आहेत की थोडं मागे व्हा. लहान मुलं पण आहेत बघा तिथे. ब्ल्यू टी शर्ट थोडंसं मागे घ्या सगळ्यांना. खूप चांगल्या प्रकारचा अटेम होता मात्र षटकार आहे. काल आपण पहिला सामना आणि पहिला झेल पाहिला होता अप्रतिम. ओमकार पाटील सज्ज लेफ्ट ऑन ओव्हर द विकेट. जलद गतीने फुल लाईन. व्हॉट अ डिलिव्हरी. दॅट इज अ ब्युटी. मॅग्निफिसंट. विचार करायला भाग पाडलं फलंदाज ओमकारला की टप्पा पिचिंग कुठे होते. अमित पाटील देखील पाहतोय त्या ठिकाणी. फ्लाइंग स्लीप आहे. बॅकवर्ड पॉईंटला राज सिंग आहे बघा. फुलर लेंथ होता. वाईड यॉर्कर ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने. यष्टीरक्षकाच्या हातात पंकज या ठिकाणी जित मोहिते आहेत. और दोबारा मुझे लग रहा है कि वो शॉर्ट पिच गेंद का इंतजार कर रहे थे। सोच गेंदबाज की बहुत बढ़िया। लेन बॉल उसके ऊपर प्रहार और मैदान के अंदर कमाल कर रहे हैं ओंकार। ओंकार का पलटवार और इस बार मैच में वापस आने की कोशिश, कमबैक करने का प्रयास। 8 गेंदों में 44 चाहिए। इसका मतलब राजू आने वाले 2 गेंदों पर आपको हमला करना है, तभी जाकर कमबैक करने का मौका मिल सकता है। नक्कीच ओमकार देते संघाला आकार आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे तयार होता. शॉर्ट चेंडू होता स्लोवर वन मात्र शॉर्ट चेंडू असल्यामुळे चांगल्या प्रकारे पूल करण्यामध्ये यशस्वी ठरतोय आणि चेंडू सीमापार. ओमकार पाटील अजून एक षटकार खेचतोय. अपने बॉलिंग मार्क पर अंकुर सिंह तैयार। आगे गेंद अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए टाइमिंग बहुत ही बेहतरीन खिलाड़ी मौजूद है विक्रांत और दोनों ने मिलकर बहुत अच्छा काम किया। एक तरफ इश्तियाक मौजूद है और विक्रांत के चवार में जो गेंद बिल्कुल हाथ में आई लेकिन उसके बाद में थोड़ा छूट गई थी। इश्तियाक ने अच्छा कवर किया। इश्तियाक का रोल बहुत महत्वपूर्ण। कैच लिया, फील्डिंग कर रहे हैं, बल्लेबाजी की 7 गेंदों में 43। ये गेंद बहुत महत्वपूर्ण है, कीमत होगी 1 लाख। नक्कीच या चेंडूवर खूप काही अवलंबून राहील. अंकुर सिंग आतापर्यंत 5 बॉलमध्ये 13 धावा देऊन 1 गडी बाद केले. स्ट्राईकला असेल अमित पाटील. स्लोवर वन ऑन साईडला खेळतोय. फक्त 1 धाव मिळेल जोपर्यंत डीप वरून खेळाडू येतो बघूया. येस विशारद पगारे जोपर्यंत येतोय फोल्ड या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने थ्रो करतोय. 1 धावेने धाव संख्या 46 46 5 गडी बाद 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडू आणि 42 धावांची गरज. ओमकार पाटील 4 चेंडू 13 धावांवर खेळतोय. अमित पाटील 1 चेंडू 1 धाव. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. नेहमी आता गेल्या 2 दिवसामध्ये जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी मोरवा या ठिकाणी खेळला आणि आकाश जांगीरने काय सुरुवात केली होती. अप्रतिम गोलंदाजी संघाकडून होती. विवेक शेलार पाहिलं होतं मात्र ज्या पद्धतीने आकाशला आता आपण पाहिलं पहिल्या काही विकेट गेल्यानंतर तो फलंदाजीला आला आणि सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याचा एक वेगळा नेहमी आपण पाहतोय परिचय ती आकाशची ओळख आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये पण आपण पाहिलं ज्यावेळेस श्री आणि सार्विन बॅटिंगला आले होते आणि त्यावेळेस देखील मणीजी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये होते. आपण देखील होता त्यावेळेस आपण तो उल्लेख केला होता की बॅटिंग ऑर्डर देखील काही वेळेस मॅच सिच्युएशनप्रमाणे तुम्हाला बदलाव करावा लागतो जे आपले रेग्युलर असते. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते सोहेल. पहिला चेंडू सुंदर गेंदबाजी और टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता और क्या बल्ला लगा बिल्कुल इस पर बल्ले और गेंद के बीच वो बिल्कुल महिम साहब टच हुआ था, संपर्क हुआ था। बल्लेबाज अमित पाटिल निराश डगआउट की तरफ आ रहे हैं। 6 गेंदों में 42 रनों की जरूरत है तो फिलहाल ये पहली गेंद पर विकेट। 5 गेंदों में 42 रन चाहिए। अमित पाटिल ने बनाया 1 रन, 2 गेंदों का सामना किया। देखिए किस तरह से वो मैदान के बाहर जा रहे हैं। रोहित घरत मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी करने के लिए। तो इस मुकाबले में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन गेंदबाजों का रहा है। रायगढ़ की टीम शानदार प्रदर्शन करती हुई पहले रन राजू बनाए और उसके बाद में गेंदबाजी में सारे गेंदबाज असरदार है। बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, पीछे मुड़कर देखा और अपील 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 उसके बाद में लेट थोड़ा अपील किया। अंपायर ने कहा यहाँ बिल्कुल इस पक वो बाहरी किनारा लगाए। 5 गेंदे 42 रनों की जरूरत। नक्कीच आपण यष्टीरक्षकाच्या बाजूला पाहतोय सुनील चावरी आणि एका बाजूला गलीमध्ये सुनील आहेत आणि सेकंड स्लिपमध्ये आहेत थॉमस डायस. सोहेल युवा खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा मात्र तितकाच खूप बाहेर. आपण आत्तापर्यंत काल 2 दिवस ज्या ज्या वेळी ऑस्टमच्या बाहेर रूम मिळालं त्या त्यावेळेस कव्हर आणि पॉईंटला षटकार पाहिलेत मात्र खूप बाहेर होता.
त्यामुळे कुठल्या प्रकारचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला नाही. रोहित देखील त्या ठिकाणी स्ट्रोकसाठी गेले नाहीत. चेंडू अवांतर धाव आणि धावसंख्या पुढे सरकते 47. 5 चेंडू 41 धावांची गरज. रॉयल स्टनर आणि सिद्धेश्वर बॉईज दोन्ही संघाने त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा ही सामना संपल्यानंतर. टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं है. विक्रांत लॉन्ग ऑफ पर गेंद को फील्ड कर रहे हैं और इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. एक तरफ अगर देखिए दोपहर का खाना पक रहा है, वो खाने की सुगंध मुझे आ रही है और बीच मैदान पर रायगढ़ टीम को जीत की सुगंध आ रही है. जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा. 48 विकेट के नुकसान पर छठा ओवर प्रगति पर है. रिक्वायर रन रेट जो है ना राजू, आस्किंग रन रेट 60 की तरफ चला गया. अमित पाटिल ने बनाया 1 रन और उनका विकेट गिरने के बाद बल्लेबाज रोहित घरत मैदान के अंदर आए हैं. ओंकार के बल्ले से अच्छा स्ट्रोक है, हवा में गेंद है, ऊपर गेंद चलेगी, ज्यादा ऊपर है या दूर भी जाने वाली है. 6 रन. सुंदर फटका और पिच चेंडू मिळाला. ओंकार पाटील यासाठी ओळखला जातो आणि ज्या प्रकारे या चेंडूला दिशा दिली, काव कॉर्नरच्या वरून उत्तुंग मारलेला फटका. तयारच होते, वाट पाहिली आणि चांगला बॅक आपण स्विंग पाहिला आणि चेंडू छान पद्धतीने खेळून काढला. पुढचा चेंडू डाव्या यष्टी बाहेर, खराब. पंचांचा इशारा निश्चितपणे येईल. भावेश नायर वाईड अवांतर धाव. एका बाजूला आपण रवींद्र कोल्पे गोल्ड मेडलिस्ट अंपायर यांना पाहतोय, तर एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच अक्षय निर्मल हे देखील आहेत आपल्याबरोबर. स्कोरर म्हणून आशिष उपाध्याय आहेत. धावसंख्या पुढे सरकते 55. शोएल अपने बॉलिंग मार पर तैयार. ओंकार पाटिल बल्लेबाजी कर रहे हैं इस बार. अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बढ़ गया और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए. 61 रन बने हैं स्कोरबोर्ड पर. पहले 2-3 ओवर में आप अगर बेहतर बल्लेबाजी करते तो बात बनती, मैच में कमबैक करने का मौका मिलता, जीत की तरफ जाने का आपको मौका मिलता. लेकिन शुरुआत जिस तरह से हुई थी, विकेट गिरने का सिलसिला जारी रहा. ओंकार पाटिल 25 पर बल्लेबाजी करे. 2 गेंदों का खेल इस ओवर में अभी विशेष. टिप ऑफ टाइम के बाहर वाइड वर्क का इशारा. मुझे एक बात समझ में नहीं आ रही है, गेंदबाज इतना एफर्ट क्यों डाल रहे हैं? नॉर्मल आपको गेंदबाजी करनी है. रॉयल स्टनर आपको तैयार रहना है अगले मैच के लिए. मैच समाप्त होने के बाद फील्डिंग करने वाली टीम मैदान के अंदर जाएगी. सोहेल, जिस टीम ने टॉस जीता है वो टीम बिल्कुल बल्लेबाजी करने वाली है, रॉयल स्टनर. तो अपोनेंट टीम को जाना है मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए, फील्डिंग करने के लिए. और के बाहर अच्छी गेंद, तेज रफ्तार की गेंद थी. सोच बहुत बढ़िया, सही इलाके में खिलाड़ी तैनात है, गली में खिलाड़ी है और अच्छा कैच. ओंकार पाटिल की पारी समाप्त. इस इनिंग की आखरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. अत्यंत महत्वाचा सामना यानंतर आपण पाहणार आहोत. अर्थात 2 मातबर संघ रॉयल स्टनर आणि त्यांच्या विरुद्ध संघ आहे सिद्धेश्वर बॉईज. या संघानं अप्रतिम कामगिरी रबर बॉल बरोबरच टेनिस बॉल, खास करून टेनिस बॉल मध्ये चॅम्पियन बनलेला संघ आपण अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी पाहणार आहोत. 62 रन 7 विकेट के नुकसान पर. आखिरी गेंद है, शोहेल गेंदबाजी कर रहे हैं. जीत की दहलीज पर फिलहाल आप देख रहे हैं इस वक्त रायगढ़ की टीम. आदित्य प्रिया लॉजिस्टिक हार के कगार पर. न्यू बैटर नए बल्लेबाज आए हैं, प्रसन्ना पाटिल बल्लेबाजी करने के लिए. स्कोर 62 7 विकेट के नुकसान पर. पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. उसके बाद में स्लीप में खिलाड़ी, 2 स्लीप 1 गली. ऑन से अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीच 1 बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. चौका तो आया लेकिन आपने जीत का अंतर थोड़ा सा कम कर दिया है. जय अंबे 11 गिरगांव रायगढ़ टीम ने यह मुकाबला शानदार तरीके से जीत लिया है. कांग्रेचुलेशन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस जय अंबे 11 गिरगांव रायगढ़ 1/21 रन. क्या बात है. प्रशांत आदवडे अलॉन्ग विथ वस इन कमेंट्री बॉक्स. और अब बल्लेबाजी के लिए आएंगे रॉयल स्टनर, जिन्हें टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है. राकेश जी, आपके ओपनिंग बल्लेबाज यहाँ पर अंदर आएंगे और हमारे कॉम्बॉक्स में एक एक्स्ट्रा प्लेयर रहेगा. ये देखिए 67 आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम की पारी यहाँ पर रुकी. 87 बनाए थे इश्तियाक शेख ने. 9 गेंदे 28. कमाल की गेंदबाजी मुकेश दास द्वारा. 4 विकेट लिए थे. 28 रन देकर सुनील चावरी जिन्होंने 17 रन बनाए. तोमर डाइस 5 गेंदे 13 रन. अंकुर सिंह 4 गेंदे 12 रन. प्रसन्न